कर्मविपाक या विषयाच्या संबंधाने आपण 3 व्याख्यानं घ्यायची ठरवली आहेत. तर त्या 3 व्याख्यानांच्या मध्ये कालचा एक भाग पुरा झालेला आहे. आता आज त्याच्या दुसऱ्या भागामध्ये येऊ. काल आपण कर्माच्या संबंधीचं विवेचन मांडलं, त्याच्याच थोडासा पुढचा भाग, मग कर्मानंतर मृत्यू, मृत्योत्तर जीवन हा सगळा पुनर्जन्माशी जो निगडीत असलेला भाग आहे त्याचं विवेचन आपण बघूया. काल कर्मासंबंधी जे बोललो त्यातला एक भाग जो मांडायचा आता आपल्याला पुढे आहे तो असा आहे की प्रारब्ध भोगायला सुरुवात झाली. जे दैव नावाचं, संचित नावाचं, कर्माशय नावाचं जे काही आहे त्यातून ते सगळं हा जन्म म्हणून, हा देह म्हणून जाती आयुर्भोगाहा ह्या सूत्रानुसार ते भोगायला सुरुवात झाली. आता ते भोगत असताना प्रारब्धाचा भोग आपण भोगतो आहोत हा एक भाग झाला. परंतु त्याचबरोबर या जन्मामध्ये सुद्धा आपण काही प्रारब्ध निर्माण करतो आणि ते जे प्रारब्ध निर्माण करतो, क्रियमाण आपण काल पाहिलं, ते प्रारब्ध कसं निर्माण होतं त्याला अनेक लहान लहान गोष्टी आहेत. पण त्यातली एक प्रमुख गोष्ट अशी आहे की जे क्रियमाण अत्यंत उत्कट आहे, अति उत्कट क्रियमाण, म्हणजे आज केली गेलेली कोणतीही गोष्ट, या जन्मामध्ये ज्या दिवशी जे कर्म केलं आहे ते कर्म जितक्या उत्कटतेने केलं जातं त्या अति उत्कट कर्माचं फल आहे ते तात्काळ मिळतं. ते या जन्मात मिळतं, लगेच मिळतं, तेव्हाच मिळतं, इतकं तात्काळ मिळतं. तसंच त्याचबरोबर आणखीन आहे की काही गोष्टी आपण उत्कटतेनेच करायला जातो असं नाही, पण घडतात. त्यातला एक भाग आपण आता बोललो की अगदी आपली तीव्र इच्छा आहे आणि आपण उत्कटतेने केलं तर जे भोगायला लागतं ते जे प्रारब्ध आहे त्याला स्वेच्छा प्रारब्ध असं म्हणतात. की आमच्या इच्छेनी आम्ही फार उत्कटपणाने, आपण जसं म्हणतो तसं की काय बाबा मला काही कळलं नाही पण तेव्हा खरं असं वाटलं आणि इतकं तीव्रतेने वाटलं म्हणून मी ते खरं करायला उद्युक्त झालो. की मला खरं म्हणजे माझा पिंड खरा कलाकाराचा, पण त्यावेळी मला असं वाटलं नाही आपण शिक्षण घ्यावं आणि जबरदस्त वाटलं की नाही आपण ग्रॅज्युएशनच करावं आणि असं वाटलं म्हणून मी त्याकडे वळलो. खरं म्हणजे माझ्या सगळ्या त्या कलेचं जे चीज व्हायला हवं होतं ते काही झालं नाही. मग जे काही मनुष्याला मागून हळहळ वाटते, पण त्यावेळी स्वेच्छेने काही गोष्टी मनुष्य अनेक प्रकारांनी, कधी सरकारी नोकरी असेल, कधी वैयक्तिक व्यवसाय असेल, कधी आपल्या जीवनामध्ये आपल्या पतीची किंवा पत्नीची निवड असेल, अनेक गोष्टीत आपण म्हणतो नाही बाबा मला काही खरं पसंत नव्हतं पण घरच्यांचा आग्रह झाला म्हणून मी हो म्हटलं. अशा अनेक गोष्टी असतात की ज्या बाबतीमध्ये आपण आपली जी स्वेच्छा आहे ती स्वेच्छा सोडून काही वेळा कार्य करतो. ते जेव्हा दुसऱ्याच्या इच्छेनी लादलं गेल्यासारखं आपण जेव्हा करतो त्याला परेच्छा म्हणतात. आता आपण बोललो तसं की घरच्यांनी म्हटलं म्हणून मी हो म्हटलं, की हे काही माझी इच्छा नव्हती, मला असं वाटलं नव्हतं. स्वेच्छेनी पण काही वेळा नाही त्या गोष्टी आपण स्वीकारतो आणि या जन्मामध्ये स्वेच्छेनी त्या स्वीकारून आपण एक प्रारब्ध उभं करतो. आणि काही वेळा आपल्याला जे बिलकुल मान्य नसतं, की जसा एखादा मनुष्य गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये आहे आणि सगळीच्या सगळी त्याच्यावरची आणि त्याच्या खालची साखळी ही पैसे खाणारी आहे, तर त्या सगळ्या चेनमध्ये हा कुठेतरी मध्ये एक साखळीतला दुवा असतो. तो म्हणतो मला बिलकुल इच्छा नाही, मला त्या पैशाला हात सुद्धा लावायला आवडत नाही, पण खालचे आणि वरचे लोक काय करू मी, मला त्याच्यामध्ये पडावंच लागतं. हे त्याचं परेच्छा प्रारब्ध आहे की दुसऱ्याच्या इच्छेनी काही वेळा भोगावं लागतं. आपण आणखीन एक वाईट त्याच्याकरता उदाहरण देऊ, ते म्हणजे हल्ली हॉस्टेल्समध्ये मुलं राहतात आणि मुलं रॅगिंग करतात. जेव्हा एखाद्या मुलावरती रॅगिंग करतात तेव्हा त्या मुलाची त्यातलं काहीही करण्याची इच्छा नसते, पण ती सगळी मुलं मिळून त्याच्यावरती लादतात आणि त्याला करायला लावतात आणि त्याला त्रास देतात. त्याचा जो काही मानसिक छळ होतो तो परेच्छा प्रारब्ध आहे. पण परेच्छा प्रारब्धाचे अर्थ 2 लावलेले आहेत. परेच्छा प्रारब्धाचा दुसरा अर्थ असा आहे की पर म्हणजे परमात्मा, की परमात्म्याच्या इच्छेने काही वेळा घडतं. आमच्या जीवनात घडणं तसं थोडं अवघड आहे, कारण आम्ही भगवद आयत्त वृत्तीने जगत नाही. आम्ही जर भगवत कैंकर्य झालो की भगवंताला जे मान्य आहे ते मला मान्य आहे, जे तुला करायचंय ते तू कर,
माझ्या जीवनात तू जसं घडवशील त्याबद्दल माझी तक्रार नाही, अशी तर काय आमची वृत्ती नसते. आम्ही आमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आमचे काही निर्णय, आमची काही मतं, आमचे काही विचार, आमचं सुखदुःख सगळं त्याच्याशी निगडीत आहे. परंतु त्याकरता अगदी उत्तम उदाहरण म्हणजे पराशर मुनींचं आहे की पराशर मुनी ब्रह्मवेत्ते आहेत. त्यांना या जगामध्ये लौकिकामध्ये कशातही रस नाहीये, परंतु ते त्यांच्या मार्गावरून विचरण करत असताना त्यांना जेव्हा त्या कोळ्याची मुलगी दिसते आणि त्या मुलीला बघतात, ती घिवरकन्या ते बघतात आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये तिच्या ठिकाणी पुत्राची प्राप्ती व्हावी ही इच्छा निर्माण होते. आणि ते त्या कन्येला विचारतात की तू माझ्याबरोबर येशील का? ती म्हणते मी कुमारिका आहे, आपल्याबरोबर कशी येऊ? ते म्हणाले मी योगाने युक्त आहे आणि त्यामुळे एका होडीमध्ये तुला मी घेऊन जातो. आणि संबंध धुक निर्माण होतं, ते संबंध जग निर्माण होतं वेगळं. आणि ती जी घिवरकन्या आहे त्या कन्येच्या बरोबर पराशर मुनी जेव्हा राहतात, जो मुलगा जन्माला येतो तो मुळे 8 वर्षीय मुलगा जन्माला येतो, तो व्यासमुनींचा जन्म आहे. 8 वर्षाचा मुलगा समोर आहे. आता काय करायचं? ते म्हणाले ह्या मुलाला मला घेऊन जायचं आहे. आता ही घटना घडताना पराशर मुनींनी भगवंताला नाही म्हटलं, भगवंता काय बाबा तू, मी एवढा ब्रह्मज्ञानी पुरुष, कुणी जर माझं चरित्र ऐकलं वाचलं तर ते म्हणतील हा कसला ब्रह्मज्ञानी, आणि ह्याला कशा करता त्या घिवर कन्येच्या विषयी अंतःकरणामध्ये अभिलाष उत्पन्न व्हावा. पण ते म्हणतात त्याच्याशी मला काय करायचंय? मला लोकांनी चांगलं म्हणावं का मला लोकांनी वाईट म्हणावं याच्याशी मला काही कर्तव्यच नाहीये. भगवत इच्छेने जे घडायचं असेल ते घडेल. त्याच्यावर कवित्व करणारी मंडळी आम्ही आहोत की पराशर मुनी ब्रह्मज्ञानी असून असे कसे वागले? ब्रह्मज्ञानाला सुद्धा चारित्र्य राहत नाही तर सामान्य माणसाच्या चारित्र्याची गोष्ट काय करता हे आम्ही म्हणतो. ते म्हणत नाही, त्यांची भूमिका भिन्न आहे. ती भूमिका समजून घ्यायला सुद्धा एक विचारांची परिपक्वता एका विशिष्ट पातळीवर पोचलेली असावी लागते, तेव्हा त्यांची ही भूमिका समजू शकते. अन्यथा आपण त्याविषयी काही विपरीत कल्पना करू शकतो, जशा आपण आज अनेक बाबतीमध्ये पाहतो, ऐकतो. हे जे आहे हे परेच्छा प्रारब्ध आहे. दुसरं आणखीन एक प्रकारचं परेच्छा प्रारब्ध आहे, ज्याचा तिसरा प्रकार आहे. तो प्रकार म्हणजे असा आहे की आपण भोपाळची ती युनियन कार्बाईडची गळती पाहिली की ज्यावेळी हजारो लोक एकाच वेळी गेले. आता हा विषय ज्योतिषशास्त्राचा आहे की त्या सगळ्यांच्या कुंडलीमध्ये एकाच वेळी मृत्यूचा योग होता का? कारण सगळे मृत्यूयोग आलेले लोक, कुंडलीमध्ये मृत्यूयोग असलेले सगळे लोक एकाच वेळी तिथे आले का? तसं असेल तर माहित नाही, तो ज्योतिषशास्त्राचा विषय आहे. पण प्रारब्धाच्या भाषेमध्ये मात्र उत्तर असं आहे की हे परेच्छा प्रारब्ध आहे. कुणातरी लोकांचा, कुणातरी एका व्यक्तीचा किंवा कुणातरी अनेक लोकांचं एकत्र मंडळ असणाऱ्या समूहाचा जो काही दोष आहे, जो काही व्यवहार आहे, त्या व्यवहाराचा दोष यांना भोगावा लागतोय. आता केवळ हा प्रारब्धाचा विषय आला, जसा किल्लारीचा भूकंप आहे की एका भूकंपामध्ये इतके लोक, एक गावच्या गाव बेचिराख झालं. त्यानंतर आपल्या इकडचा महाराष्ट्रातला कोकण भागातला सुद्धा जुईनगर सारखं गाव नष्ट झालं. ते गावच नकाशावरनं गेलं. इतके सगळे हे भूकंपाचे तडाखे आहेत की एका वेळी ही कुणाची इच्छा माहित नाही आपल्याला. आणि त्यामुळे ते परेच्छा प्रारब्ध म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की असंही सामुदायिकरित्या जेव्हा लोकांना एखाद्या गोष्टीचा त्रास भोगावा लागतो त्यावेळी परेच्छा प्रारब्ध आहे. आणि त्यामुळे तिसरं जे आहे ते अनिच्छा प्रारब्ध आहे. म्हणजे बिलकुल आपली इच्छा नाही आहे, त्या व्यक्तीची इच्छा नसताना सुद्धा जे त्याच्यावरती लादलं जातं आणि असं अनिच्छेने जे भोगावं लागतं ते अनिच्छा प्रारब्ध आहे. म्हणजे या जन्मामध्ये आम्ही केलेल्या आमच्या पूर्वकर्माचे जे फळ भोगायला आम्ही जन्माला आलो आहोत त्याच्याशिवाय या जन्मामध्ये जे प्रारब्ध निर्माण होऊ शकतं ते 3 प्रकारचं आहे. ते स्वेच्छा आहे, ते परेच्छा आहे आणि तिसरं अनिच्छा आहे. म्हणजे इच्छेच्या शिवाय, जसं आपल्याला त्याचं उदाहरणच द्यायचं तर दुसऱ्या महायुद्धामध्ये सगळ्या शास्त्रज्ञांना, सगळे जीवशास्त्रज्ञ अमेरिकन लोकांनी एका ठिकाणी नेऊन ठेवले. त्यांची पुस्तकं आज आपल्याला उपलब्ध आहेत. आणि त्यांना सांगितलं ते काही नाही, तुम्हाला ॲटम बॉम्ब तयार करावाच लागेल आणि त्यामुळे तुम्ही इथे बसा, एवढ्या कमीत कमी काळामध्ये ॲटम बॉम्ब तयार करा आणि तो आम्हाला टाकायचाच आहे जपानवरती.
त्यावेळी सर्व शास्त्रज्ञांनी सांगितलं हे आमच्या मनाच्या विरुद्ध आहे. ते जॉर्ज गॅमो किंवा गमाव काय उच्चार करत असतील तसे, त्या जॉर्ज गॅमोनी त्या ॲटम बॉम्ब तयार करण्याच्या संदर्भामध्ये त्याच्या पुस्तकात त्यांनी चर्चा केली की आम्ही सर्व लोकांनी याला विरोध केला आणि त्यावेळी प्रत्येक शास्त्रज्ञांनी सांगितलं हे आम्हाला मान्य नाही, पण डोक्यावरती तलवार आणि इथे पिस्तूल ठेवूनच कामं करून घेतली, पूर्ण अनिच्छेनी कामं करून घेतली, अशी अनेक वेळा करून घेतली जातात. हे जे आहे हे अनिच्छा प्रारब्ध आहे. बिलकुल इच्छा नसताना सुद्धा जे कार्य करावं लागतं ते अनिच्छा प्रारब्ध आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की ही 3 प्रकारचं प्रारब्ध भोगावं लागतं. आता ह्या 3 प्रकारच्या प्रारब्धाचं सुद्धा पुन्हा वर्गीकरण आहे. ते कसं आहे की जे अति उत्कट आहे ते ताबडतोब भोगावं लागतं. जे तितकं उत्कट नाही त्याचा या जन्मात सुद्धा काही कालावधी निघून जातो आणि काहीच्या बाबतीत असं होतं की ते संमिश्र असतं. म्हणजे 54-45 किंवा 54-46 म्हणा किंवा जे 60-40 म्हणा, असं असतं की नको वाटणं 60% आहे आणि हवंसं वाटणं 40% आहे. म्हणजे एखादा मनुष्य पैसे खातो, ते पैसे खाताना 60% नको वाटतं, पण 40% आलेल्या पैशातून मिळणारा जो लाभ आहे किंवा जे अनुभवायला मिळणार आहे त्याच्याविषयी आकर्षण आहे मनामध्ये. म्हणजे ठीक आहे, जरा जाता जाता हे पटत नाही कुठेतरी बारकीशी खंत आहे, पण त्याच्याबरोबर ते मिळण्याची पण अपेक्षा आहे. असं जे संमिश्र आहे ते संमिश्र भोगताना याच जन्मात भोगावं लागतं असं नाही. कधी कधी भोगावं लागतं, कधी कधी नाही. त्याचं कारण असं आहे की असं जे संमिश्र प्रारब्ध आहे की जे सगळं एकत्र होऊन हा पैसे खातोय, जन्मभर पैसे खातोय याच बुद्धीनी, थोडासा असा थोडा तसा. पैसे खाण्यात पण काही जणांची काय म्हणूया काही नीतिमत्ता आहे, काही त्यांच्या व्हॅल्यूज आहेत. म्हणजे असं पूर्वी म्हणत असत की अहो काँग्रेसवाले लोक पैसे खातात ना, तेव्हा त्यांच्यामध्ये एक एथिक्स आहेत. किंवा नंबर 2चं जे जग आहे, या जगामध्ये पैसा हा फक्त विश्वासावर खेळतो आणि त्यामुळे ह्याचा 1 कोटी रुपये त्याला द्यायचे तर त्याला विचार करायचं कारण नाही, मिळणार म्हणजे मिळणार. कारण हा जो विश्वास आहे अंडरवर्ल्ड मधला तो कधी तुटणार नाही. ते आता काम वाईटच आहे, पण त्या वाईट कामामध्ये एवढी प्रामाणिकता आहे, ती उत्कटपणानी आहे. म्हणून आपण काल जे म्हटलं ना, कर्माची गती फार गहन आहे. वाईट काम केलं का चांगलं काम केलं, त्या वाईट कामामध्ये काय स्वरूप आहे, चांगल्या कामामध्ये काय स्वरूप आहे, चांगल्या कामाची काय भावना आहे, वाईट कामाची काय भावना आहे, हे सगळं भगवंताच्याकडे. जे सगळं कॉम्प्युटरला एकदा आमचं कर्म टाकलं भगवंतानी की त्याच्या कॉम्प्युटरवरती त्याचा जो शेवटचा एंड रिझल्ट जो आहे तो ह्या सगळ्याचा विचार करून काय येतो आपल्याला माहिती नाही. कारण त्याच्यामध्ये सगळे फॅक्टर्स, सगळे गोष्टी, सगळ्या अंगानी त्या कर्माचा विचार घडतो आणि मग त्याचं जे काही आपल्याला फलित आहे ते फलित आपल्याला मिळतं किंवा समजतं, ते भोगावं लागतं. आणि त्यामुळे आपल्याकडे असं म्हटलंय की अशी जी बॉर्डर लाईनवरची अशी जी 45, 55, 60, 40 आणि सौम्य प्रकरण आहेत, ती सगळी जी सौम्य अशी कर्म आहेत त्याची जी इम्प्रेशन्स आहेत, त्याचे जे संस्कार आहेत, ते जे सगळे ठसे, ते सगळे ठसे पुढच्या जन्मामध्ये त्याला अनुकूल असणाऱ्या गोष्टींच्या बरोबर जातात. ते जाऊ शकले तर ते लगेच भोगण्याकरता येतात, नाही तर ते क्षीण होऊन तसेच राहतात. म्हणजे पुढे बघू त्याचं काय व्हायचंय. कारण त्या आपल्याकडे जसं कुठेतरी ते डेड पडून राहिलेला असतो स्टॉक घरामध्ये, आपण जर माळा काढला तर त्या माळ्यावर जसं इतकं पडलेलं असतं की ते काही कधी लागत नाही पण पडू नये, तसे असे पण संस्कार त्या संचिताच्या गाठोड्यामध्ये, ज्याला आपण असं म्हणू की लगेच कार्यान्वित होत नाहीत पण पडून राहिलेले आहेत, असाही त्या संस्कारांचा एक भाग आहे. दुसरा ह्याच संस्कारांबद्दल किंवा त्या प्रारब्धाबद्दल किंवा जो भोग आहे त्याच्याबद्दल सांगायचं तर पुण्यकर्म आहे. पण प्रत्येक जे पुण्यकर्म आहे त्या प्रत्येक पुण्यकर्माला 100% गुण कधीच देता येत नाही. या जगामध्ये कोणतंही कर्म हे 100% वाईट किंवा 100% चांगलं असू शकत नाही. यथा सांगते कर्म काही घडेना, असं समर्थांनी कर्माबद्दल जसं म्हटलं आहे तसं लौकिक आपल्या जीवनातल्या कर्माबद्दलही पुण्यकर्म आहे. कोणतंही सामान्य मनुष्याच्या ठिकाणी घडणारं कोणतंही पुण्यकर्म, किंबहुना संत सत्पुरुषांच्या ठिकाणी सुद्धा जे कर्म घडत असतं ते सगळं कर्म ते इथेच टाकून जातात
त्यावेळी त्याचं वर्णन करताना सुद्धा त्यांनी म्हटलंय की त्यांनी केलेली सगळी कर्म, आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ते लौकिकामध्ये केलेलं प्राकृतिक कर्म आहे, त्या कर्माला 0.01% का होईना त्याला कुठेतरी या प्रकृतीचा दोष लागल्याशिवाय राहत नाही. सत्पुरुषांच्या कर्माला सुद्धा, आता आपण त्याची चर्चा जास्त करायची नाही म्हणून तो विषय सोडून देऊ, पण सामान्य मनुष्याच्या कर्मामध्ये जे पुण्यकर्म आहे त्याला पापाची झालर आहेच, आणि जे कितीही पापकर्म आहे तरी सुद्धा त्याला पुण्याची एवढंसं तरी ठिगळ आहेच, लागणारच आहे त्याला, थोडंसं तरी पुण्य चिकटलेलंच आहे. आणि त्यामुळे जसं व्यवहारामध्ये आपण म्हणतो की आम्ही चांगलं कर्म केलो, आता लोक म्हणतात अहो बाई तुम्ही एवढी प्रवचनं करता, केवढं तरी चांगलं काम करता. आता हे जर चांगलं काम असेल तर ते 60% चांगलं आहे का 70% चांगलं आहे का 80% चांगलं आहे मला माहित नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा एक चांगलं कर्म करण्याकरता बाहेर पडता तेव्हा तुम्ही तुमच्या कुठल्या तरी विहित कर्माला फाटा देता. कारण माझं प्रापंचिक कर्म जे आहे, जे माझं कर्तव्य आहे, त्या कर्तव्याला कुठेतरी आपण फाटा दिलाय, कुठेतरी कॉम्प्रोमाइज केलीये, कुठेतरी तडजोड केलीये. ती जी तडजोड आहे तो दोषच आहे. आता तो कसा आहे, तो गुलाबराव महाराजांनी फार चांगलं वर्णन केलंय त्याचं. ते म्हणाले की स्त्रीला तिच्या घरामध्ये तिचं जे काही दैनंदिन जीवनातली तिची कर्तव्य आहेत ती सांभाळत तिने तिचं कुटुंब उत्तम प्रकाराने सांभाळावं हे तिचं कर्तव्य आहे. पण जेव्हा तिला आपलं कुटुंब सांभाळणं आणि त्या कुटुंबात राहणं आणि त्या कुटुंबात राहूनच आपलं मन रमवणं एवढं पुरेसं वाटत नाही, तेव्हा जर ती म्हणाली की मी देवदर्शनाला जाऊ का, तर तिच्या पतीने म्हणावं ठीक आहे, ती बाहेर जाऊन जे काम करायला जातीये ते देवदर्शन म्हणजे पुण्यकर्मच करायला जातीये ना, तर जाऊ दे. हा प्रसंग महत्वाचा नाही आहे, त्यातलं महत्व एकाच गोष्टीचं आहे की आपल्या विहित कर्मामध्ये पूर्णपणे आपण एकाग्र होऊन त्याच्याशिवाय दुसरं काही करण्यामध्ये फार रुची जेव्हा उत्पन्न होते, याचा अर्थ ते असं म्हणतात की तेव्हाच मन आपल्या मूळ कर्मापासून बाजूला गेलंय. मग जे बाजूला गेलेलं कर्म आहे ते चांगलं करतोय ना, म्हणून ते पुण्यकर्म आहे. पण त्या पुण्यकर्माबरोबर काही दोष अपरिहार्य आहेच. म्हणजे कर्माची पूर्णपणे ज्याला आपण काय म्हणू सर्वांगानी कर्म हे सिद्ध आहे, सर्व अंगानी परिपक्व आहे, सर्व अंगानी योग्य आहे, सर्व अंगानी पूर्ण आहे असं होत नाही. कोणत्याही कर्माला दोष आहे आणि कोणत्याही पापकर्माला सुद्धा काही पुण्याची झालर आहे. की जसा एखादा मनुष्य आहे दुसऱ्याचा खून करायला उद्युक्त झाला, आपण कालचंच उदाहरण घेतलंय, कालच आपण बोललो, कालचाच विषय आहे प्रवीण महाजनांचा, कशा करता खुनाला उद्युक्त झाले. आजचीच बातमी आहे की काल ब्रेन हेमरेजनी पडलेत घरामध्ये रात्री 9 वाजता आणि आज ते कोमामध्ये. माहित नाही आता ते रिपोर्ट करणार, हॉस्पिटलमध्ये राहणार, नाशिकला जाणार, कसे जाणार. पण शेवटी आपण काल म्हटलं तसं की त्या माणसाला जर कणभरही रिग्रेट नाहीये आणि तो मनुष्य म्हणतो की मी खून केला याचं मला मुळीच पश्चाताप नाही, मला दुःख नाही, त्याच्यापेक्षा कोणतं तरी एक उच्च ध्येय त्याच्या मनात आहे की ज्याच्या करता मी खून केला. म्हणजे आपण आता जे बोललो ना त्याप्रमाणे खून हा दोष आहे, हा नुसताच दोषाला खुनाला शिक्षा खून किंवा फाशी हे असे हिशोब भगवंताच्या दारात नाहीयेत. एवढाच विषय आपल्याला मांडायचा आहे की भगवंताच्या दारामध्ये त्या प्रत्येक गोष्टीची छाननी फार वेगळ्या पातळीवरती आहे. आणि त्यामुळे व्यवहारामध्ये जर एखाद्याला वाटलं की हा प्रवचनकार आहे, हा पुण्यकर्म करतो आहे आणि हा दुसरा मनुष्य आहे तो काय नुसताच पैसे लावून पत्ते खेळतो आहे, तर या बाईचं पुण्य अधिक आहे, त्या बाईचं पुण्य कमी आहे, जर खरंच तराजूमध्ये टाकलं तर माहित नाही त्या प्रवचनकाराचं पुण्यच कमी होईल. कारण काय हेतूनी करतो, काय भावानी करतो, त्याच्यामध्ये तो किती प्रामाणिक राहतो, या सगळ्यावरती त्या केलेल्या कर्माचं मूल्यमापन आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा तोच विषय आहे की कर्माची गती अत्यंत गहन आहे. आता इथून आपण पुढे निघालो. आता प्रश्न असा आहे की जीवनामध्ये कर्माबद्दल आपण साधारण जेवढी छाननी करणं शक्य आहे तेवढी आपली करून झाली. आता मनुष्याला मृत्यू जवळ येतो. आता विषय आपला पुनर्जन्माकडे आला की प्रारब्धाचा भोग आहे तो भोगून ज्या क्षणी संपतो त्या क्षणी जीवन ताबडतोब तिथल्या तिथे थांबतं. कारण तो देह तो तेवढ्या जाती आयु आणि भोग
ते आयुष्य म्हणजे कालमर्यादेने बांधलेलं आहे, त्या जन्मानी बांधलेलं आहे, म्हणजे त्या जातीनी, त्या ज्या प्रकारचा जन्म आहे त्यांनी, आणि किती भोग त्या देहानी घ्यायचा आहे त्यांनी बांधलेला आहे. त्यामुळे त्या भोगाकरता असलेला श्वास संपला, भोग संपला, तो देह संपला आणि तो जन्म संपला. आता आपल्याकडे असं म्हटलंय की मानवाचा मृत्यू जो आहे, जसं जीवन उत्तम जावं याकरता मनुष्य आपल्या जीवनामध्ये धडपडतो, तसंच त्यांचं म्हणणं असं आहे की मानवाचा जो मृत्यू आहे तो मृत्यूही एक आनंदाचा सोहळा झाला पाहिजे. तो मृत्यू सुद्धा हा मृत्यू आला आहे आणि म्हणून तो मृत्यू स्वीकारायचा आहे, मग तो कसा तरी स्वीकारायचा आहे हे भारतीय परंपरेला मान्य नाही. त्यातल्या त्यात काय काय मान्य नाही, त्यात त्यांना असा हॉस्पिटलमध्ये पडून मृत्यू मान्य नाही, बेशुद्धावस्थेत मृत्यू मान्य नाही, त्याचबरोबर अंथरुणावर झोपून मृत्यू मान्य नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे भारतीय परंपरेने मृत्यूला सामोरं जाताना असं म्हटलं आहे की जो आसन्न मरण आहे, जो मुमुर्षू आहे, त्याला अंथरुणावरून खाली जमिनीवर घ्यावं. ती जमीन जी आहे ती गोमयानी सारवावी. ती गोमयानी सारवण्याचं कारण एकच आहे की त्याच्या शरीरामध्ये असलेलं जे प्राणाचं चैतन्य आहे, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माणसाचं शरीर किंवा ह्युमन बॉडी हा एक विद्युत घट आहे, म्हणजे याच्यामध्ये एक इलेक्ट्रिकल चार्ज आहे आणि तो 6 व्होल्टचं डिफ्लेक्शन देतो, आणि त्यामुळे त्याच्या शरीरात असणारी जी ऊर्जा आहे, त्याच्या शरीरात असणारी जी शक्ती आहे, त्याच्या शरीरात असणारी जी विद्युत शक्ती आहे, माणसाचा प्राण हा अधो अंगानी कधीच जाऊ नये. कमरेच्या खालून माणसाचा प्राण कधीच जाता कामा नये. तो अधिकाधिक ऊर्ध्व भागातून जावा, म्हणजे तो मुखाच्या भागातून जावा, म्हणजे तो मुखातून जावा, तो डोळ्यातून जावा, तो नाकातून जावा, सगळ्यात उत्तम तर तो मस्तकातून जावा, पण त्याच्याकरता योगी पाहिजे. तो विषय आपल्याला आत्ता नाही बघायचा, आपण एका वेगळ्या आईनी बघतोय हा विषय. तर किमान त्याच्या उत्तम अंगातून तो प्राण गेला पाहिजे. तर निसर्गतः त्याला काय अनुकूल करून देता येईल, त्याकरता निसर्गाची पहिली अनुकूलता ही गोमय आहे. गोमय आहे हा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, त्यामुळे तो विद्युत वहन करत नाही, तो विद्युत वहनाला विरोध करणारा आहे, आणि त्यामुळे याच्या शरीरातले प्राण हे शरीर खालीच म्हणजे भूमीकडे खेचले जाऊ नयेत म्हणून पहिल्यांदा गोमयानी त्याला जमिनीपासून अलग करायला सांगितलं. त्यानंतर त्याच्यावरती दर्भ टाकायला सांगितलेलं आहे की दर्भ सुद्धा पुन्हा बॅड कंडक्टर आहे, तो सुद्धा शरीरातली ऊर्जा त्याचं वहन करत नाही. या सगळ्याचं कारण काय? या सगळ्याचं कारण त्यांनी सांगितलं एकच आहे की ज्याच्यामुळे त्याच्या शरीरातला जो विद्युत जे प्रवाह आहे तो या जमिनीमध्ये जाऊन त्याची बॉडी अर्ध होऊ नये. नाहीतरी आपल्याला माहिती आहे अर्थिंग आपण पृथ्वीमध्येच करतो, तर त्याचं शरीर त्याच्या शरीरामधून हे निघून जाऊ नये, पायाच्या बाजूला जाऊ नये, त्याकरता केलेला हा एक पहिला प्रयत्न आहे त्याचं शरीर भूमीपासून अलग करण्याचा. दुसरा प्रयत्न त्यांचा असा आहे की त्याला जमिनीवरती सरळ सपाट झोपवणे हा एक भाग आहे की त्याच्या उशाखाली काही न देता त्याला घरच्याच माणसांनी मांडीचा आधार देऊन त्याला आपल्या पायाचं, त्याचं सुद्धा शास्त्र आहे, त्यांनी सांगितलंय की पूर्ण मांडी पण द्यायला सांगितली नाही, त्याला मांडीच्या खालचा पोटरीचा भाग तो सुद्धा डावी मांडी, उजवी नाही, त्याच्या उजव्या बाजूला बसायचं आणि त्याला डावी मांडी द्यायची, आणि डावी मांडी देऊन त्याचा मृत्यू हा समजून उमजून त्याच्याकडे ईश्वराचं नामस्मरण करत त्याचा मृत्यू व्हावा किंवा मृत्यू घडवावा इतरांनी, असं सांगितलंय. त्याला स्वतःला ईश्वराचं नामस्मरण घेऊन मृत्यू जर स्वीकारता आला तर भाग्य आहे त्याचं, आणि त्याला नाही आला तर इतरांनी त्याच्याकरता नामस्मरण करावं. त्याकरता पण सांगितलंय की ओंकार हा जो मंत्र आहे, ओंकाराचा उच्चार जर झाला तर ओंकार हा त्या प्राणाला स्वाभाविकरित्या ऊर्ध्वगती देतो, आणि त्यामुळे ओंकाराचा उच्चार करावा. पण ओंकाराचा उच्चार करावा हे एखाद्यालाच शक्य आहे, म्हणजे ओंकाराचा योग्य उच्चार करणं. म्हणून शास्त्रांनी सगळ्यांच्या करता म्हणून एक विधान केलेलं आहे, आणि शास्त्रांनी असं त्या विधान करताना म्हटलेलं आहे की ओंकाराच्या ऐवजी रामनामाचा उच्चार करावा, आणि रामनाम हे ओंकाराला पूर्णपणे
म्हणजे ज्याला आपण समांतर म्हणू, एकाच सामर्थ्याचं आहे. ओंकाराच्या उच्चारातून जे प्राप्त होतं तेच रामनामातून प्राप्त होतं. म्हणून मृत्यूसमयी त्यांनी रामनाम घ्यावं, नाहीतर त्याच्या जवळ असणाऱ्यांनी रामाच्या नामाचा उच्चार करावा, ज्याच्यामुळे त्याचे प्राण ऊर्ध्व गतीने जातील आणि त्याचं उत्क्रमण देहातून ऊर्ध्व दिशेने होईल. आपण कालपासून एक विषय मांडतो आहोत की जन्म आणि मृत्यू एकच प्रक्रिया आहे. आपली व्याख्या अगदी सुटसुटीत आहे की जड आणि चेतन यांचा संयोग म्हणजे जन्म आहे आणि जड आणि चेतन यांचा वियोग म्हणजे मृत्यू आहे. भारतीयांनी ह्याच्यापेक्षा मोठी वेगळी व्याख्याच केली नाहीये. आणि त्याचं कारण असं आहे की आपल्याला एक साधा प्रसंग, घडलेला प्रसंग आपल्या पुढे मांडते. माझ्याकडे मी नोंद केलेला आहे, आपल्या पुढे सांगू शकते मी की कोणाच्या बाबतीतला तो प्रसंग आहे. की आता आपल्याकडे व्याख्या मेडिकल फील्डमध्ये काय आहे की श्वास थांबला मृत्यू आहे, हृदय थांबलं मृत्यू आहे आणि त्याच्याच बरोबर त्याचं मेंदूचं कार्य थांबलं मृत्यू आहे. या तीन गोष्टी सामान्यतः पाहिल्या जातात. श्वसन थांबलं, हृदय थांबलं. तर त्यांनी जो प्रसंग दिलेला आहे त्याच्यामध्ये की 18-19 तारखेला 1985 सालची घटना आहे. ती शिवा नावाची बाई आहे आणि चेड्डीलाल नावाच्या माणसाशी तिचं 1981 साली विवाह झालेला आहे. शरीफपूर जिल्ह्यामधली आहे आणि फरुखाबाद हे त्या जिल्ह्याचं नाव, हे तालुक्याचं नाव. तर त्या फरुखाबादमध्ये एक सुमित्रा नावाची अशिक्षित बाई आहे. तिचा त्या ठिकाणी एकाशी विवाह झालेला आहे, ती पण विवाहित आहे. तिच्या पतीचं नाव जगदीश सिंग ठाकूर आहे. आता ही बाई आपल्याकडे वारली आहे. ही जी बाई आहे, ही दुसरी, मी जिचं नाव शिवा घेतलं, ती शिवा पण त्या ठिकाणी मृत झालेली आहे. आता ती शिवा जी मृत झाली, त्या मृत झालेल्या शिवानी, हिचा मृत्यू झाला सुमित्राचा, आता तिला घेऊन जायचं, तर तिने त्या क्षणी तिच्या देहामध्ये प्रवेश केलाय, त्या सुमित्रेच्या. आणि ती सांगते की मी शिवाय, मी शिवाय. ती सुमित्रा हालायला लागली, ती जिवंत झाली आणि ती सांगायला लागली की नाही नाही, मी शिवा आहे, मी शिवा आहे. आता हिला शिवा म्हणावं, हिला सुमित्रा म्हणावं, काय म्हणावं हे समजेना. हा एक प्रसंग. दुसरा प्रसंग आपल्याला सांगते की जो एका, मी मुद्दाम त्यांची नावं आपल्या पुढे मांडत नाही कारण ती ब्रिटिश, कारण मी आपल्याला का मांडत नाही त्याचं कारण सांगते. पंढरपूरला एका व्याख्यानामध्ये त्या सगळ्या, कोणी ब्रिटिश आहे, कोणी अमेरिकन आहे, अशा त्या शास्त्रज्ञांची किंवा व्यक्तींची जेव्हा नावं सांगितली तेव्हा तिथल्या एका महंतांनी मला म्हटलं की अहो बाई, ही अशा परदेशी लोकांची तुम्ही काही नावं घेतली तरी काय फरक पडतो, कारण ती नावं काय आम्हाला कळत नाही, ती काय आमच्या जवळची नावं नाहीत. तर मी त्यांना म्हटलं बाबा माझ्याकडे त्याचे झेरॉक्स कॉपी आहे, प्रूफ आहे. म्हणून मी कालपासून आपल्याला सांगते तसं की त्याचं प्रूफ आहे. झेरॉक्स कुणाला बघायचं असेल तर ते आपण बघा. मुद्दाम त्यांची नावं सांगत नाही कारण त्यांनी जी शंका व्यक्त केली त्या शंकेमुळे मी ती फक्त नावं आपल्याला सांगत नाही. एका अमेरिकन प्रसिद्ध लेखकाचं हृदय बंद पडलं आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्याबरोबर एकाचा मृत्यू झालेल्या माणसाचं हृदय काढून घेतलं आणि त्याचं हार्ट ट्रान्सप्लांट केलं आणि पुढे त्याला 1.5 वर्ष जगता आलं. त्यावेळी अमेरिकेमध्ये जेव्हा हार्ट ट्रान्सप्लांटची सर्जरी नव्याने होत होती त्यावेळी हा एक प्रयोग होता आणि त्या प्रयोगाने त्याला ते हार्ट मिळालं. त्याबरोबर अमेरिकेमध्ये एक चर्चा सुरू झाली की हा जो मनुष्य आहे ह्याचा, हा मेला, जो मेला त्याचं हृदय काढलं आणि ते काढलेलं हृदय ह्या दुसऱ्याचं हृदय निकामी होतं म्हणून ते निकामी पण चालणार असं हृदय काढून टाकून त्याचं हृदय, ज्याचा मृत्यू झालाय त्याचं हृदय इथे चालू केलं. म्हणजे ज्याचं तिथे मृत्यू झाला तेव्हा ते हृदय बंद पडलेलं होतं आणि ह्याच्या ठिकाणी आल्यानंतर ते हृदय ह्याच्या देहामध्ये पुन्हा चालायला लागलं. म्हणजे हृदय बंद पडलं होतं म्हणजे मृत्यू झाला होता का नव्हता. म्हणजे आम्ही जेव्हा मेडिकली असं म्हणतो की हृदय बंद पडलं म्हणजे मृत्यू झाला, श्वासोश्वास थांबला म्हणजे मृत्यू झाला, त्याच्यातला कालभाग आपण काही पाहिला होता. तर त्याची चर्चा झाली की ह्याला मृत्यू आला असं कसं म्हणावं, हृदय बंद पडलं म्हणजे मृत्यू होतो, ही व्याख्या मानावी का मानू नये, हा चर्चेचा विषय तिथे आला. आता ही जी मुलगी आहे ही ती शिवा मृत झालेली होती. म्हणजे वास्तविक पाहता ही मृत आहे
मग ही मृत आहे तर ही जिवंत कशी झाली, आणि जिवंत झाली तर ही शिवा म्हणते. आता ही केस आपल्या पुढे का ठेवली, कारण ही केस कोर्टात गेली आणि ह्या दोघींचेही नवरे म्हणायला लागले ही माझी बायको आहे. कारण तो म्हणाला माझ्या बायकोनी हिच्यामध्ये प्रवेश केलाय सुमित्रेमध्ये, आणि तो म्हणतो की नाही ती शिवा म्हणते म्हणजे माझीच बायको आहे. म्हणजे तोही म्हणतो ही माझी बायको आहे, हाही म्हणतो ही माझी बायको आहे. मग बायको कोणाची आहे, म्हणजे कुणाला, म्हणजे देहाला मानायचं का चैतन्याला मानायचं. आपण जो कालपासून विषय मांडतो आहोत की देह म्हणजे काय किंवा मनुष्य म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, जन्म म्हणजे काय, याचा इथे एक मोठा एक प्रसंग उभा राहिला की यातल्या कुणाला आता मान्य करायचं. दुसरा प्रसंग मी आपल्याला सांगते की तिथे त्यांनी, त्या शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी एक स्वतः फिलॉसॉफीचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांची मुलगी हाला नावाची, ती स्वतः स्पिनोझाचं तत्वज्ञान अत्यंत उत्तमपणाने कथन करणारी, सांगणारी, लोकांच्या मध्ये स्पष्ट करणारी, आणि त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये स्पिनोझाच्या तत्वज्ञानावरती ती अथॉरिटी म्हणून प्रसिद्ध होती. त्या मुलीची एक त्याच गावातली अत्यंत देखणी अशी एक सामान्य मुलगी तिची मैत्रीण होती. तर तिने वडिलांना सांगितलं की बाबा आम्हाला दोघींना गाडीने कुठेतरी फिरायला जायचंय, म्हणून ते त्यांची गाडी घेऊन फिरायला गेले. आणि फिरायला गेल्यानंतर ते जिथे कुठे गेल्या तिथे जबरदस्त ऍक्सिडेंट झाला, आणि ती जी तिच्याबरोबरची मैत्रीण होती ती धक्का बसला, तिला शरीराला कुठलाही त्रास झाला नाही, पण ती बेशुद्ध पडल्यासारखी पडली आणि ती मृत झाली. म्हणजे बघायला बेशुद्ध वाटावी अशा स्थितीत पडलेली, पण ती मृत झालेली. आणि ही हाला हिच्या शरीराच्या चिंध्या झाल्या, काहीही ते शरीर शिल्लक राहिलं नाही. त्या क्षणी त्या हालाच्या आत्म्याने त्या हिच्या शरीराचा ताबा घेतला, आणि तिचे वडील आल्यानंतर वडील दुःख करायला लागले की माझी मुलगी गेली. तर तिने सांगितलं बाबा तुम्ही रडू नका, मी गेले नाही, गेलीये ती गेलीये, हिच्या देहामध्ये मीच आहे. आता हिच्या देहामध्ये मी आहे हे काय प्रकरण आहे, हे ख्रिश्चॅनिटीला न मान्य होणार आहे. पुनर्जन्म, आत्मा, चैतन्य, ट्रान्सफर हे काही ते मान्य करणार नाहीत. आता त्यांनी काय केलं, ते म्हणाले ठीक आहे तू आहेस तर अनेक गोष्टी, आता आपल्याला काय तिला इंटरॉगेट करणं काही फार अवघड नाहीये. अनेक प्रश्न विचारले, तिच्याकडनं अनेक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्या प्रोफेसर्सनी सांगितलं आपली शेवटची एक टेस्ट आहे की आपण तिला स्पिनोझाच्या तत्वज्ञानावर व्याख्यान द्यायला सांगूया. बाकीच्या गोष्टी मैत्रीण म्हणून ती सांगेल, पण हे कुणीच सांगू शकणार नाही. आणि जेव्हा तिचं व्याख्यान ठेवलं त्या स्पिनोझाच्या तत्वज्ञानावर, तेव्हा त्या सगळ्या प्रोफेसर्सनी सांगितलं आम्हाला खात्री आहे ही मुलगी हालाच आहे. म्हणजे कालपासून आपण ज्या एका प्रश्नाचं उत्तर बघतो आहोत, ज्या उत्तरापाशी आपल्याला यायचं आहे ते असं आहे की आपण जन्म कशाला म्हणतो आणि आपण मृत्यू कशाला म्हणतो. आपण कालपासून जसं म्हणतो आहोत की जड आणि चेतन एकत्र झालं की हा आपल्या दृष्टीने जन्म आहे, आणि जड आणि चेतन विलग झालं की आपल्या दृष्टीने मृत्यू आहे. आता जड आणि चेतनाचं एकत्रीकरणाकरता सुद्धा ते केव्हा झालं याच्यापासून आपल्याकडे जन्माचे अनेक विचार आहेत. परंतु व्यवहारामध्ये सोपं पडावं म्हणून मूल जन्माला आलं म्हणजे जडचेतन एक आहे असं धरून आपलं ज्योतिषशास्त्र सुद्धा त्या मुलाच्या जन्माची वेळ धरून मग त्याचं पुढचं जे काही त्याला मांडायचं आहे, जी पत्रिका ती त्याच्यावरती, त्या आधारावरती मांडली जाते आणि त्याचा आधार धरून पुढे जातात. म्हणजे जन्माला आले हा अगदी त्यातल्या त्यात कमीत कमी कॉम्प्लिकेटेड आणि अधिकाधिक विचार आमच्या ऐतरेय उपनिषदांनी मांडलाय की त्याचा जन्म किती वेळा होतो प्रत्यक्ष देह बाहेर पडेपर्यंत, पण त्या आपल्याला तात्विक चर्चेत आत्ता जायचं नाहीये. आता दुसरी आणखीन सुटसुटीत सोपी केलेली व्याख्या जी आहे किंवा जे आम्हाला समजणारे आमच्या विषयाशी जे निगडीत आहे ते असं आहे की जड आणि चेतन एकत्र येतं. म्हणजे काय एकत्र येतं? चेतन एकत्र येतं म्हणजे आपण आतापर्यंत आत्मा म्हटलं, आत्मतत्व म्हटलं. आता तो एकच आत्मा आहे ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. परमात्मा एकच आहे हे आमच्या तत्वज्ञानाने सांगितलेलं आहे. आम्ही काही बहुदेवतावाद असं आम्ही मानत नाही. आम्ही एक परमेश्वर, एकेश्वरवाद आमच्याकडे स्वीकारलेला आहे. त्यामुळे परब्रह्म एकच आहे. म्हणजे वेगवेगळी काही कोणी परब्रह्म नाही आहेत की परब्रह्म नंबर 1, नंबर 2, नंबर 3 असं काही नाही आहे. परब्रह्म एकच आहे. तर ते जे परब्रह्म आहे ते आमच्या सगळ्यांच्या मध्ये आहे. आता आमच्या सगळ्यांच्या मध्ये आहे ते एकच परब्रह्म आहे हे एका बाजूनी समजायला सोपं आहे, पण जे माझ्यामध्ये आहे ते यांच्यामध्ये नाही आहे. जे यांच्यामध्ये आहे ते यांच्यामध्ये नाही, कारण मी जो व्यवहार करते तसा ते करत नाहीत, ते करतात तसा ह्या करत नाहीत. म्हणजे चैतन्य आहे आमच्या सगळ्यांच्यामध्ये एकच,
हे मान्य आहे, मग वेगळे पण त्याच्याबरोबर काय आहे हा प्रश्न आहे. तर काल आपण ज्या विषयाला सुरुवात केली होती की चित म्हणजे चैतन्य, ते चित जे चैतन्य आहे ते सगळ्यांच्या मध्ये जे विभागलेलं आहे ते चित पातळीवरती सारखंच आहे. चैतन्य ह्या पातळीवर सारखंच आहे, त्याच्यामध्ये काही भेद नाही. त्याला चित 1, चित 2, चित 3, चित 4 म्हटलं तरी चालेल. 1, 2, 3, 4 अगदी इन्फायनाईट काय म्हणायचं असेल ते. परंतु त्याला जे जोडलं गेलेलं आहे ते आमच्या प्रत्येकाच्या बरोबर जे जोडलं गेलेलं आहे ते वेगळं आहे. आणि जे जोडलं गेलेलं आहे ते आमच्याकडे त्याला त्याचा लिंगदेह असं म्हटलेलं आहे की आम्हाला त्याचा अगदी सोप्या शब्दात बोलायचा तर प्राणमय कोश असं म्हटलेलं आहे. किंवा तो जो काही आहे सूक्ष्म देह, तो जो सूक्ष्म देह आहे त्याच्यात काय काय अंतर्भूत आहे ते सगळं ह्या आमच्या चितला, सगळ्यांच्या मध्ये समान असलेल्या चितला जे येऊन जोडलं गेलेलं आहे ते काय आहे? ती 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ती 5 कर्मेंद्रिय आहेत, ते 5 प्राण आहेत आणि त्याच्याच बरोबर अंतःकरण चतुष्टय आहे म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त आहे. तर हे सगळं एकत्र आल्याशिवाय तो लिंगदेह तयारच होत नाही. आता ही काय संकल्पना आहे? ही संकल्पना अधिक विस्तारून आपण बघितली तर आपल्याकडे पंचकोशांचा विचार तैत्तिरीय उपनिषदामध्ये अधिक विस्तारून मांडलेला आहे. आणि तिथे असं म्हटलेलं आहे की हा जो वरून दिसणारा देह आहे ह्या जड देहाला अन्नमय देह किंवा कोश असं म्हटलंय. याच्या आतमध्ये याच्याच सारखा याला जोडून असणारा, याला पूरक असणारा असा प्राणमय देह आहे. त्या प्राणमय कोशाच्या आतमध्ये मनोमय कोश आहे, त्या मनोमय कोशाच्या आतमध्ये विज्ञानमय कोश आहे आणि त्या विज्ञानमय कोशाच्या आतमध्ये आनंदमय कोश आहे. आता देहाच्या पातळीवरती आपल्याकडे 4 देह मान्य केलेत. हा स्थूल देह मान्य केलाय, आतला सूक्ष्म देह मान्य केलाय, जन्माला कारणीभूत असणारा कारण देह मान्य केलाय आणि मृत्युत्तर उत्तम स्थितीमध्ये असणारा महाकारण देह मान्य केलाय. त्याचा विचार आपल्याला पुढे करायचा आहे. हे 4 देह आहेत आणि हे 5 कोश आहेत. तर हा जो अन्नमय कोश आहे, आता शरीराच्या बाहेर म्हणाल, शरीराच्या आत ते एकाच्या आत एक कोश आहेत आणि शरीराच्या बाहेर ते कोश एकाला लागून आहेत. म्हणजे ह्या अन्नमय देहाला लागून तो प्राणमय कोश धरून आहे, त्याला धरून मनोमय कोश आहे, त्याला धरून विज्ञानमय कोश आहे, त्याला धरून आमचा आनंदमय कोश आहे. तो कोण पाहू शकतो? सत्पुरुष पाहू शकतो. कारण तोच आमच्या प्रत्येक व्यक्तीचा ऑरा आहे. म्हणजे आज आपल्याला विज्ञानाने आणखीन सोपं झालंय. पुण्यामध्ये MIT मध्येच त्यांनी अगदी सेन्सिटिव्ह कॅमेरा जाणून ठेवलेले आहेत आणि आपण जरी तिथे गेलो तरी आपला ऑरा काय टाईपचा आहे हे त्या कॅमेऱ्यावरनं आपल्याला डिटेक्ट करून घेता येत. आणि म्हणजे आता अगदी रेग्युलरली तिथे लोक जातात, बघतात आणि मग प्रत्येकाने आपल्या ऑराचं काय स्वरूप आहे. सात्विक मनुष्य असेल तर अधिक तेजस्वी आहे, त्याचे रंग वेगळे वेगळे आहेत त्या ऑराचे. तामसी असेल तर कसा आहे, राजसिक असेल तर कसा आहे. हे सगळं जे स्वरूप आहे हे त्या जे कोश आहेत त्या कोशांचा हा बाहेरचा आविष्कार आहे. आणि ते कोश देहाच्या आतमध्ये, हा अन्नमय कोश जो आहे, या अन्नमय कोशाला जे लागतं 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी, अहंकार, चित्त याच्याच जीवावर तो चालतो. त्यांच्याच जीवावर हा प्राणमय कोश चालतो. पण हा जो प्राणमय कोश आहे, ह्या प्राणमय कोश हा सूक्ष्म देह आहे आणि हा सूक्ष्म देह जेव्हा ह्या जड देहाचा भोगण्याचा काळ संपतो तेव्हा तो ह्या देहातून बाहेर पडतो. तो एकटा बाहेर पडत नाही, तो उरलेल्या सगळ्या कोशांना घेऊन बाहेर पडतो. आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर जसं हे सगळं जातं, म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि मन, बुद्धी, अहंकार, चित्त, तो एक कोश, त्याच्याबरोबर त्याच्या आतले सगळे कोश आणि अविद्या, कर्म आणि ज्ञान, ह्या 3 गोष्टी त्याच्याबरोबर जातात. अविद्या म्हणजे मूलभूत अविद्या. काल आपण बघितलं की जे जसं नाही ते तसं आम्हाला वाटत नाही, जे हे अमुक एक नाही, पण आम्हाला ते नाही असं वाटत नाही. आपण काल जसं बघितलं की ही वस्तू घाणेरडी आहे असं आम्हाला घाण वाटत नाही. अगदी लांब मोठमोठ्या गोष्टी सोडा, तत्वज्ञानाची भाषा जर बोलायची, आता काल आपण व्यवहारातलं बोललो
तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये मानवी देह जो आहे तो कितीतरी घाणेरड्या गोष्टींनी भरलेला आहे, असं आमच्या देहाबद्दल आम्हाला मुळीच वाटत नाही. आमचा देह आम्हाला सुंदर वाटतो, तो अधिक सुंदर कसा ठेवू याकरता आम्ही धडपडतो. तो मृत्यूच्या घशात जाणार आहे, पण आम्हाला जसे काही आम्ही अमर्त्य आहोत असं आम्हाला वाटतं. ही जी सगळी भावना आहे की या जगामध्ये जे जे घडतं ते फार क्षणकाल आहे. आपल्या जीवनातल्या घटना ह्या त्या काळाशी मर्यादित आहेत, पण आम्हाला घडणारी प्रत्येक गोष्ट ही तितकीच सत्य आहे असं त्या क्षणी वाटतं, म्हणून आम्ही रागावतो, संतापतो, चिडतो. नाही, प्रश्न तत्वाचा आहे हो, बाकीचं सगळं सोडून द्या. शेवटी काहीच नाही जमलं तर आपण तत्वाशी येतो, पण आग्रही होतो का, तर जसं काही हे जे घडणार आहे हे खरंच आहे, हे असंच आहे ह्या भावनेमध्ये. तर सांगण्याचा हेतू असा आहे की ही जी मूलभूत अविद्या आहे ती अविद्या आम्हाला कधीही सोडत नाही. जोपर्यंत ह्याला पुनर्जन्म घ्यायचा आहे, जोपर्यंत हे चैतन्य शुद्ध होत नाही तोपर्यंत मूलभूत अविद्या सुटत नाही. कारण त्या मूलभूत अविद्येमुळेच चैतन्याला बाधा आहे ना. नाहीतर आमच्या ठिकाणचं चैतन्य आणि परमात्मा यात काही भेद नव्हता. आणि म्हणून हा जो प्राणमय कोश आहे, हा प्राणमय कोश मनुष्य जेव्हा झोपतो तेव्हा झोपल्यानंतर आम्हाला जी स्वप्न पडतात ती स्वप्न कुणामुळे पडतात, ती ह्या प्राणमय कोशामुळे पडतात. हा प्राणमय कोश आहे, ह्याचं स्वतःचं तेज आहे. आमच्या मांडुक्य उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या उपनिषदामध्ये असं म्हटलंय की तो तैजस आत्मा आहे, आपल्या तेजानी सृष्टी निर्माण करतो आणि आमच्या डोळ्यापुढे स्वप्न निर्माण होतात आणि तो आम्हाला काही दाखवतो. हे सगळं दाखवणारा तो आहे. दुसरं, आम्ही झोपल्यानंतर जे थकून झोपतो आणि आम्हाला जी टवटवी येते, ती टवटवी आणून देणारा कोण आहे, ती शक्ती आणून देणारा कोण आहे, तर हा जो प्राणमय कोश आहे तो आपल्या ह्या सगळ्या सहित त्या पुरी शयते त्या परमात्म्याकडे, त्या चैतन्याकडे, जो हृदयस्थ परमात्मा आहे त्याच्याजवळ जातो आणि तिथे जाऊन त्याच्याकडून शक्ती घेऊन मागे येतो. जेव्हा तो शक्ती घेऊन मागे येतो त्या क्षणी खरं आपली झोप संपलेली असते. आपण तेव्हाच ताजेतवाने झालेले असतो, पण घड्याळात पाहतो 4च वाजले, जाऊ दे काय करायचंय उठून, म्हणून पुन्हा पांघरून घेऊन झोपतो. म्हणजे तो सांगतो आपल्याला की जे चैतन्य तुला पाहिजे आहे, दिवसभराला जी ऊर्जा पाहिजे आहे ती ऊर्जा मी घेऊन आलोय. हे एक. दुसरं असं की त्या प्रत्येक कोशाला एक सामर्थ्य आहे, कुठपर्यंत जाता येईल त्याचं. या प्राणमय कोशाला देहाच्या बाहेर जाण्याचं सामर्थ्य आहे. आणि त्यामुळे ज्याचा प्राणमय कोश हा खूप सेन्सिटिव्ह आहे असा, किंवा जो योगाचा अभ्यास करणारा आहे, किंवा जो भक्त आहे, जो भगवंताशी एकरूप झालाय, मनाने अगदी इतक्या उत्कट भावाने एकरूप झालाय की भगवंता तुझ्या चरणाशी मला येऊन तुझं दर्शन घ्यायचं आहे, असं ज्या क्षणी त्याच्या अंतःकरणामध्ये वाटतं त्यावेळी काय होतं म्हणाले, देह बाहेरच असतो पण प्राणमयाच्या पातळीवरती. याचं उदाहरण मी आपल्याला सांगते. माझे जे सद्गुरू आहेत स्वामी वरदानंद भारती, ते जेव्हा बद्रीनारायणाच्या दर्शनाला गेले तेव्हा ते म्हणाले की बाहेर बसून नारायणाचं दर्शन होतं, पण नारायणाच्या पायावरती डोकं कसं टेकता येईल. नारायणाच्या पायावर डोकं टेकण्याची इच्छा आहे, पण कोण नारायणाच्या पायावर डोकं टेकवू देणार. पण भावना इतकी उत्कट होती की त्या उत्कट भावनेमुळे देह बाहेरच राहिला, पण प्राणमय कोशाच्या पातळीवरती ते आतमध्ये गेले मंदिरामध्ये. त्यांनी भगवंताच्या चरणावरती डोकं टेकवलं, भगवंताचं जवळून दर्शन घेतलं, भगवंतानी त्यांना आशीर्वाद दिला आणि भगवंताचं पूर्ण दर्शनाचं समाधान घेऊन पुन्हा ते त्यांच्या देहामध्ये प्रकट झाले. त्यांनी तो अनुभव आपल्या काव्यामध्ये लिहिलेला आहे आणि त्यांनी तो प्रकट केलाय की प्राणमयाच्या पातळीवर. दुसरा अनुभव मी माझ्या जवळचं, ते सत्पुरुष आहे. अगदी व्यवहारामध्ये माझ्या जवळचं, फक्त व्यक्तीचं नाव आपल्याला सांगत नाही कारण पुण्यातली विद्यमान माणसं आहेत, खूप अगदी पुण्यातले प्रथित यश डॉक्टर आहेत आणि त्या आयुष्यभर प्राणायामाचा अभ्यास करतात. एके दिवशी प्राणायाम करत असताना शवासनामध्ये प्राणायामात त्या इतक्या एकरूप झाल्या की त्यांना काहीच समजलं नाही. त्यांच्या देहातून त्यांचा प्राणमय कोश निघून बाहेर गेला. आणि आमच्या अयंगारांच्याच, नाव त्यांचं सांगायला काही अडचण नाही, त्यांच्या वर्गामध्ये, अयंगारांच्या वर्गामध्ये प्राणायामाचा वर्ग चालू असताना सगळा वर्ग संपला. संपून सगळेजण निघाले
पण उठतच नाही ही व्यक्ती म्हटल्यानंतर ते आमचे प्रशांत अय्यंगार तसेच बसून राहिले. 8 वाजता आमचा वर्ग संपला होता. 9 वाजलं तरी त्यांना काही जाग आली नाही किंवा त्या हल्ल्या नाहीत आणि त्यांना हलवलं पण नाही. ते तसेच बसून राहिले. 9:15 झाले, घरच्या लोकांचे फोन आले, अजून कशा काय आल्या नाहीत बुवा, क्लासमधून परत कशा नाही आल्या. तर त्यांनी सांगितलं की नाही आल्या अजून, तर माहित नाही, अजून प्रशांत पण खाली आला नाही असं घरच्यांनी सांगितलं. म्हणाले ठीक आहे, काही आम्हाला काळजी नाही, ते तिथे आहेत म्हणजे काही नाही. आणि जवळजवळ 9:30 वाजता म्हणजे 8चा प्राणायामचा क्लास संपल्यावर 1.5 तासानंतर त्या जाग्या झाल्या. आणि त्यांनी विचारलं काय झालं तुम्हाला. त्या म्हणाल्या मला काही कळलं नाही, पण मला एकच कळलं की मी या शरीरामध्ये नव्हते, मी या शरीरातून बाहेर गेले होते आणि मी बाहेर गेल्यानंतर मी जो आनंद अनुभवत होते त्यानंतर मला काही वाटत नव्हतं की मी ह्या देहामध्ये परत यावं. म्हणाले शरीरात येऊ नये हा झगडा माझा ते मन तिथे होत होता की ह्या देहात आता कशाला प्रवेश करायचा, इतका आनंद इथे आहे तर. पण म्हणाले शेवटी माहिती नाही की कोणता बाइंडिंग फोर्स आहे आपल्याला, त्यामुळे मी ह्या देहामध्ये पुन्हा परत आले. आणि असं त्यांनी सांगितलं. हा सांगण्याचा हेतू आपल्या पुढे असा आहे की ह्या सर्व गोष्टीशी निगडीत असलेला जो कोश कोणता असेल जन्माशी आणि मृत्यूशी, तर तो हा प्राणमय कोश आहे. या प्राणमय कोशाला विहार ह्या आपल्या भोवती आस म्हणतात या भूलोकावर करता येतो. मनोमय कोश जो आहे तो ह्या भुवहा लोकापर्यंत जातो. तो जो विज्ञानमय कोश आहे तो त्याच्यावरती स्वर्ग आदी लोकांपर्यंत जातो. पण त्याच्या पुढचा जो आनंदमय कोश आहे तो आनंदमय कोश या पृथ्वीचा जो ज्याला आपण ब्रह्मकटाह असं आपल्याकडे तत्वज्ञानामध्ये म्हटलेलं आहे की हा पृथ्वीचा जो परिघ आहे किंवा आपलं हे जे ब्रह्मांड, पृथ्वी पण म्हणू नका, हे जे आपलं ब्रह्मांड आहे या ब्रह्मकटाह ज्याला म्हटलं, या ब्रह्मांडाच्या पलीकडे जाण्याचं सामर्थ्य त्या आनंदमय कोशामध्ये. ते कसं आहे तो फक्त आता विषय आला म्हणून आपण बोलून पुढे जाऊ. आपल्याकडे 2 मार्ग आहेत मृत्युत्तर. त्या मार्गाचा आता खरं विचार करायचा नाही, पण आपण तिथे आलो म्हणून बोलून जाऊ. एक देवयान मार्ग आहे आणि एक पितृयान मार्ग आहे. पितृयान मार्गाने गतागत आहे, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये मनुष्य जो आहे तो सारखा पितृयान मार्गाने जातो आणि येतो. जन्माला येतो, मृत्यू होतो, पुन्हा पितृयान मार्गाने येतो. पितृयान मार्गाने जाता येता येणं सुद्धा भाग्य आहे. त्याच्या आधीचा विषय आपल्याला पुष्कळ बोलायचा आहे म्हणून म्हटलं. देवयान मार्गाने जो जातो तो ह्या ब्रह्मांडाशी निगडीत राहत नाही, तो ह्या ब्रह्मांडाच्या पलीकडे निघून जातो. ब्रह्मांडाच्या पलीकडे जातो म्हणजे आता आपण जे बोललो ना, हा ब्रह्मकटाह म्हणजे ह्या ब्रह्मांडाचा जो परिघ आहे या परिघाचा भेद करून तो बाहेर जातो. आणि एकदा ह्या परिघाच्या तो बाहेर गेला की इथलं गतागत त्याचं संपलं. त्याला आता पुन्हा जन्म मरणाचा फेरा राहत नाही. आणि त्याकरता म्हणून आपल्याकडे उपनिषदांनी त्याला महाहा असा लोक म्हटलाय किंवा आपल्या गायत्री मंत्रामध्ये ओम भूहू भुवहा स्वहा महा जनहा तपाहा सत्यम म्हटलंय. तो जो महाहा हा लोक आहे या 3 लोकांच्या वरचा हा तिसरा जो चौथा लोक आहे तो या ब्रह्मकटाहाच्या पलीकडचा लोक आहे. त्या लोकाला माणूस देवयान मार्गाने जातो. तर आता आपण जो विषय बोलतो आहोत ना, ह्या विषयामध्ये हा जो प्राणमय आहे हा फार प्रायमरी आहे, हा फार मूलभूत आहे. कसा आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण बोलूया. आपण आता मगाशी म्हटलं तसं की भारतीय पद्धतीप्रमाणे मनुष्याचा घरामध्ये आपल्या लोकांच्या समोर भगवंताचं नामस्मरण करत त्या दर्भासनावरती राहून मृत्यू व्हावा, हे खरं. सामान्य मनुष्याच्या सामान्य जीवनामध्ये सुद्धा हे घडतं, घडू शकतं. आणि आपलं तत्वज्ञान असं सांगतं जो पहिल्यापासून ईश्वर शरण आहे. उद्या तर आपण पाहूच, आज उशिरा वेळ झाला तर आजही पाहू की 8व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलंय की जो अखंड माझं स्मरण करतो, ज्याला निरंतर माझं स्मरण आहे, जो जीवनामध्ये मृत्यूचं नेहमी स्मरण ठेवतो, मृत्यूकाली मी त्याच्याबरोबर असतोच. आणि आपण आपल्या जवळपासची माणसं जरी बघितली तरी सुद्धा जे उत्तम प्रकारे जीवन व्यतीत करतात त्यांचा मृत्यू सुद्धा उत्तम प्रकारे येतो. त्याकरता काही फार वेगळं करावं लागतं, फार वेगळी धडपड असते असं काही नाहीये. जो त्याचा जीवन उत्तम प्रकारे व्यतीत करतो त्याचा मृत्यू सुद्धा भगवंत उत्तम प्रकाराने. सामान्य मनुष्याच्या बाबतीत भगवंत हे करतोच, सत्पुरुषांच्या बाबतीत सत्पुरुष आम्हाला लीला करून दाखवतात. रामकृष्णांच्या सारखे कॅन्सरच्या रोगाने पीडित राहतात, रमण महर्षींच्या सारखे पीडित राहतात. असे थोर थोर सत्पुरुषांची ही लीला आहे
की जेव्हा सामान्य मनुष्याला या दुःखाने जर्जर व्हावं लागतं त्यावेळी त्याला कुठेतरी आधार असावा लागतो. तो म्हणतो, अहो संत सत्पुरुषांनी भोगलं तर माझ्यासारख्या पाप्यांनी भोगलं त्यात काय आश्चर्य, भोगावं लागेल आम्हाला आमच्या प्रारब्धाचे भोग. असो, आत्ता तो विषय आपल्याला नको, परंतु आपल्याकडे उपनिषदांनी असं म्हटलं आहे, त्याच्या आधाराने आपण आता तो विषय बघू की मृत्यू झाला. मृत्यू झाल्याबरोबर आता हे आपण प्राणमय कोशाचं एवढं वर्णन केलं की आता जे चैतन्याच्या बरोबर जे निघतं आणि पुढचा जन्म घेण्याकरता हे जे सगळं उपयोगाला येतं, हे सगळं जे साधन सामुग्री आहे ती घेऊन तो जीव निघतो. आणि ते जे काही आहे ते सगळं चित्त आहे, तला त आहे तो, त्यामध्ये हे सगळं समाविष्ट आहे. आम्ही जर असं प्रत्येकाचं भिन्न चित्त किंवा चैतन्य मानलं तर. आता हा जो बाहेर पडलेला आहे हा प्राणमय कोश हा कुठे जातो, आमच्या उपनिषदांनी फार चांगलं वर्णन केलंय आणि सगळ्या माणसांना दिलासा देणारं आहे ते, की ते म्हणाले मृत्यू घडल्यानंतर प्रत्येकच जण फार काही वर जाणारा असतो असं नाही. प्रपंचामध्ये गुंतून पडलेली माणसं पुष्कळ आहेत. प्रपंचामध्ये आसक्त असणारा मनुष्य जास्त आहे प्रपंचामध्ये निरासक्त असण्यापेक्षा. लहान लहान गोष्टीतली आसक्ती सुटत नाही तर मोठमोठ्या गोष्टींचा देह सोडतानाची आसक्ती काय आपण बोलावी. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय, आपल्याकडे छांदोग्य उपनिषदातला विषय आहे, त्यांनी सांगितलं की हा रोज जेव्हा देवाची उपासना करतो तेव्हा उपासना करताना तो देवाला सांगतो की देवा, मी आज तुझी उपासना करतो आहे, माझी उपासना स्वीकार, माझ्या उपासनेचं स्मरण ठेव. तुझी आज सकाळी उपासना करताना हा जो पृथ्वीलोक आहे, या पृथ्वीलोकावरती तू जे कार्य करतो आहेस त्या कार्याचं मला स्मरण आहे आणि आज मला या पृथ्वीतलावरती तू यश दे. आणि ज्यावेळी मी माझा देह सोडून निघेन त्यावेळी मी जेव्हा या पृथ्वीतलावरती असेन त्यावेळी तू तुझे दरवाजे बंद करू नकोस, तुझ्या दाराचे आडसर काढून ठेव आणि दरवाजे उघडे ठेवून तू मला जवळ घे. असं तो त्याला प्रार्थना करतो. आपल्याला वाटतं या पृथ्वी तलावरचे दरवाजे कशाला उघडे ठेवायचे. मग एकानंतर एक आहे. दुपारची प्रार्थना आहे त्यावेळी तो सांगतो की मला अशा प्रकारचं स्वातंत्र्य दे. तो विषय मुद्दा मी लांबवत नाही. मला मांडायचा विषय एकच आहे की मनुष्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर ह्या ज्या दोन गती दिलेल्या आहेत, पितृयान गती आणि देवयान गती, सगळेच जण ह्या गतीने जायला लागतात का? नाही म्हणाले. कुणाला जर ह्या पृथ्वी तलावरती राहण्याची फार आसक्ती आहे तर तो हा लोक सोडून लांब जात नाही. तो कसा जात नाही त्याच्याकरता वेदांनी त्याला उत्तर दिलंय. हा म्हणतो की मी हे वसूंनो तुमच्या कृपेने मी ह्या भूलोकावरतीच असेन. तर वेद त्याला म्हणतो तू असू दे, तू जिथे असशील तिथे. कारण काय आहे, एक लक्षात घ्या, आपल्या धर्मामध्ये नरक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येत नाही. आमच्या प्रवचनकारांनी आम्ही कीर्तनकारांनी समोरच्या माणसाला धाक दाखवायला सांगितलेल्या बऱ्याच विकृत गोष्टी आहेत. धर्म किंवा वेद कुठलाही धाक आम्हाला घालत नाही. त्याला सगळ्या वर्गीकरणातले लोक माहिती, त्याचं सगळं माहिती आहे त्याला, की इथपासून इथपर्यंत महात्मा संत सत्पुरुष समाधी घेणारा जसा माहितीये तसा आपल्या प्रपंचामध्ये पूर्णपणे गुंतलेला पण माणूस माहितीये. वेद त्याला एकच सांगतो, तुझ्या प्रपंचात तू गुंतला आहेस, मला तुझ्याकरता तक्रार नाही, एकच कर, प्रपंचात कितीही गुंतलास तरी मला विसरू नको, फक्त माझं स्मरण ठेव. प्रपंचात पूर्ण गुंतून राहत, तुला पुढे नेण्याचं काम माझं आहे. तुम्हाला त्याकरता एक गोष्ट सांगते, त्यांचं फक्त नाव सांगत नाही, त्याचं कारण असं की या शनिवार पेठेतली मंडळी आहेत ती, आणि ती जी घटना आहे ती 70-71 सालातली आहे. त्यामुळे आपल्या आपल्यात माणसं माहीत असतात म्हणून आपल्याला सांगत नाही. तो मुलगा महाबळेश्वरला गेला आणि तिथे गेल्यानंतर एका पॉइंटवरती होता आणि त्या मुलाच्या मनामध्ये आत्महत्या करावी असं जबरदस्त आलं. त्या मुलाने सकाळी आपल्या आईला तार केली, आईला कळवलं आणि आईला सांगितलं तू ताबडतोब निघून ये आणि तर तुझी माझी भेट होईल, तू 6च्या आत ये. तर त्या आईंना ती तार मिळाली. त्या आई म्हणाली आता जायचं, गाडी बिडी, शेवटी महाबळेश्वरला पोचलं तर पाहिजे त्याची तार पोचल्यापासून, पण म्हणाले ठीक आहे आपण जाऊया. आणि म्हणून त्या तिथे गेल्या. त्या मुलांनी 6 वाजेपर्यंत आपल्या आईच्या येण्याची वाट पाहिली आणि 6 नंतर त्या मुलांनी त्या पॉइंटवरनं उडी मारली. आता रात्र झाली होती, ते कातकरी तरी ते प्रेत कसं बाहेर काढणार वगैरे. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सगळं जे घडायचं ते घडलं आणि ह्या बाई परत आल्या आणि आल्यानंतर एक 10-12 दिवसानंतर त्यांच्या घरामध्ये एक पारवा थेट आतमध्ये यायला लागला.
तर तो जो पारवा आत यायचा, तर ह्या बाई निवडत बसलेल्या तेव्हा स्वयंपाक खोलीत आला, त्यांनी 4 दाणे टाकले. रोज तो थेट स्वयंपाक खोलीत यायचा आणि ह्या बाई रोज त्याला दाणे टाकायचे. आणि असा बराच काळ गेला आणि मग त्यांना असं वाटलं की हा कोण आहे, असं वाटलं की आपला हा मुलगा असावा. आणि म्हणून त्याला एके दिवशी तो आला नाही. त्यांना वाटलं सकाळपासून वाट पाहिली, आला नाही. त्यांनी संध्याकाळी हाक मारली आपल्या मुलाच्या नावाने, आणि जेव्हा मुलाच्या नावाने हाक मारली त्यावेळी तिथे तो परत आला घरामध्ये. आणि आल्यानंतर ते 4 दाणे त्यांनी टाकले, ते त्यांनी खाल्ले. तो परत गेला. त्या मुलाचं वर्षश्राद्ध आलं. वर्षश्राद्धाच्या दिवशी दुपारपासून तो पारवा घरात येऊन बसला आणि त्यांनी त्याला जे अन्न दिलं, त्यांनी त्याला जे खायला दिलं ते त्यांनी काही घेतलं नाही. बराच काळ तो बसून राहिला आणि मोठ्या अनिच्छेने तिथून तो निघाला. त्यांनी सांगितलं थोडंसं तरी खा, तरी सुद्धा तो खायला तयार नव्हता. शेवटी त्यांच्या इच्छेखातर 4 दाणे खाल्ले आणि रात्री त्यांनी आईला स्वप्नात येऊन सांगितलं की आई, आता तुला माझी भेट घ्यायची असेल ना, आता हरिद्वारला ये, आता आपली इथे नाही भेट होणार, असं त्यांनी आपल्या आईला सांगितलं. आणि त्या बाईनं म्हटलं हे काय स्वप्न आहे बा, काही त्याचा त्यांना अर्थ लागला नाही. आणि योगायोगाने 2 वर्षांनी त्या जेव्हा हरिद्वारला गेल्या, तेव्हा हरिद्वारला त्या जिथे कुठे होत्या तिथे तो पारवा यांच्या जवळ येऊन बसला. आणि त्यांना ते स्वप्न आठवलं की हा पारवा आपल्याला भेटतो म्हणाल. तिथे त्यांनी त्याला 4 दाणे दिले, त्यांनी खाल्ले. आणि त्यानंतर त्यांना पुन्हा स्वप्न पडलं की आई, आता आपली भेट होणार नाही, आता मी इथे हरिद्वारला आहे. हा एक प्रसंग. दुसरा प्रसंग सांगते. माझ्या ओळखीच्या 2 मुली आहेत, त्यांचे वडील गेले. वडील गेल्यानंतर त्यांना दुःख आवरताच येईना की कसं आपण यातनं बाहेर यायचं. त्या म्हणाले आम्हाला कळतंय पण आम्हाला वळत नाही. तर शेवटी त्यांचे वडील स्वप्नात आले आणि त्यांनी त्या मुलींना सांगितलं की तुम्ही माझी काळजी करू नका, मी काशी विश्वेश्वरामध्ये खूप चांगल्या लोकांच्या बरोबर निवास करून आहे. म्हणजे या पृथ्वी तलावरती काशी बनारसला तो जो लिंग देह आहे, तो जो प्राणमय देह आहे, तो जो त्यांचा सूक्ष्म देह आहे, तो काशीमध्ये निवास करू नये असं त्यांनी सांगितलं. आणि ते म्हणाले तुम्ही दुःख करू नका, उलट तुम्ही जर दुःख केलं तर मला अडचण एक आहे की हा जो प्राणमय देह आहे तो मला सगळं गोळा करून तुमच्यापर्यंत यावं लागतं. यातला आता मी याच्या पुढचं सांगते आपल्याला. तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमनाचा निश्चय केला. त्यांची मुलगी दुसऱ्या गावामध्ये दिलेली. नेहमी तुकारामांच्याकडून तिच्या गावचा जाणारा माणूस निरोप ने आण करत असे आणि तो निरोप तिला मिळत असे. बाबा खुशाल आहेत हे तिला कळत असे. पण एकदा असं झालं की हा माणूस जाऊन आला, काही सांगायला आला नाही. ती म्हणली ह्या महिन्यात जाऊन आले असणार देहूला, त्यांनी कसं सांगितलं नाही. 2दा झालं, 3दा झालं, आला नाही. त्याचा तिने शोध घेतला आणि शोध घेतल्यावर त्या माणसाला निरोप पाठवला. तो तिला भेटायला घरी आला आणि भेटायला घरी आल्यानंतर त्या माणसाने सांगितलं बाई तुला काय सांगायला येऊ मी, तुझ्या वडिलांनी सदेह वैकुंठ गमन केलं ते मी तुला कसं सांगायला येणार, म्हणून म्हणाले मी तुला सांगायला आलो नाही. तर तिला असं वाटलं बाबांचं माझ्यावर इतकं प्रेम आणि बाबांनी मला सांगितलं नाही मी सदेह वैकुंठ गमन केलं, मला निरोप द्याय का नाही, मला बाबा का भेटले नाही. ती ज्या क्षणी तिला हे जाणवलं त्या क्षणी ती मुलगी त्या दारातच मटकन बसली. ती बसली. रात्री 12 वाजले तरी सुद्धा तिला काही घरात जाऊन झोपावंसं वाटलं नाही. 12 वाजता दारावरती थाप पडली. तिने दरवाजा उघडला. दारामध्ये तुकाराम महाराज उभे होते आणि त्यांनी सांगितलं की बाळ, इतक्या उत्कटतेने तू मला बोलावलंयस, हे एकदा बोलावलंयस हे ठीक आहे, मला आता पुन्हा बोलावू नकोस, कारण मी महाकारण देहामध्ये राहतो आणि तुझ्या समोर येण्याकरता मला हा अन्नमय देह निर्माण करून यावं लागलं, या पंचमहाभूतांना गोळा करावं लागलं आणि तुझ्याकरता मला देह धारण करावा लागला आणि तुझ्या समोर येऊन उभं राहावं लागलं. तू मला ह्या त्रासात पाडू नको, तुझ्यावरती माझं लक्ष आहेच. मी ज्या मगाशच्या मुलाचं शनिवार पेठेतल्या सांगितलं ना, त्याच्याच बहिणीनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याबरोबर पूर्वी निवर्तलेले तिचे वडील त्या खोलीमध्ये संताप आणि उभे राहिले, प्रकट झाले वडील तिथे आणि त्यांनी सांगितलं तू आत्महत्या कसली करतेस, आणि तिला आत्महत्येपासून रोखलं. हे आपल्याला का सांगते आहे की असं काही नाहीये
की प्रत्येक जीवाला गती मिळून तो पितृलोकातच निघून जातो, प्रत्येक जीवाला गती मिळून तो देवलोकातच निघून जातो. प्रत्येकाच्या प्रगतीप्रमाणे, प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षांप्रमाणे माणूस या पृथ्वी तलावरती सुद्धा त्या सूक्ष्म देहानी निवास करतो. देवस्थानाच्या ठिकाणी जाऊन राहतो, त्याला आवडणाऱ्या स्थानावरती जाऊन राहतो. मी आपल्याला त्याच्या पुढे आणखीन एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण सांगते की नाशिकचे फार मोठे, ज्याला आपण वैदिक म्हणू, तर त्यांचं नाव मुद्दाम सांगत नाही कारण प्रसिद्ध वैदिक आहेत, तर त्यांच्या नातवानी सांगितलेला प्रसंग आहे त्यांच्या घरातला. तर ते वैदिक म्हणाले की मी तर वेदाचा अभ्यास केलेला आहे, मी काही तत्वज्ञानाचा अभ्यास केलेला नाहीये, त्यामुळे मला हा पितृलोक सोडून काही मला दुसरीकडे जायला मिळणार नाहीये, किंवा मी इतकं पुण्यकर्म केलंय माझ्या जीवनामध्ये की मला ताबडतोब मानवाचा जन्म मिळेल, कारण मला अत्यंत आकर्षण आहे वेदविद्येचं. आणि दिवसेंदिवस वेदविद्या इतकी थोडी संकटात आहे, इतकी लोप पावते आहे, तर माझ्यासारख्या वैदिकांनी पुन्हा जन्म घेऊन तिला ऊर्जित काळ येण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. माझा मृत्यू झाला की आपलंच घराणं मला त्याचं आकर्षण आहे, मला आपल्याच घराण्यात पुन्हा जन्माला यायचं आहे, आणि त्यामुळे मी ह्या पिढींमध्ये कुणाच्या तरी पोटी मी जन्माला येणारच आहे. आणि इथे मी जन्माला आल्यावर तुमचं शालेय शिक्षण मला तुम्ही देऊ नका, मला तुम्ही वेदविद्येमध्ये घाला, मी कोण आहे याची खूण मी तुम्हाला देईन, आणि त्या खुणेप्रमाणे तुम्ही मला वेदविद्या शिकवा, असं सगळं सांगितलं. त्यांचा मृत्यू झाला. आता मृत्यू झाल्यानंतर ठीक आहे, आता पुढे जन्माला येण्याचा काळ आमचा आहे, मृत्यू घडला. पण त्यानंतर मात्र त्या 10 दिवसामध्ये त्या वडिलांनी प्राणमयाचं शरीर, म्हणजे धूसर शरीर, अन्नमय शरीराने नाही आले, ते प्राणमय शरीराने तिथे त्यांच्या घरात प्रकट झाले. आणि त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं की आताची जी माझी स्थिती आहे ती अशी आहे की मी आता पितृलोकाला गेलेलो आहे आणि मी पितृलोकामध्ये निवास करणार आहे. आणि त्यामुळे आता पितृलोकामध्ये सुद्धा ज्या पितृदेवता आहेत, ज्या कर्मदेवता आहेत, त्या कर्मदेवतांच्या मध्ये सुद्धा मी त्यांचा अधिपती झालेलो आहे. एवढ्या मोठ्या पदावरती मला त्या पितृलोकात ठेवलेलं आहे. आता त्या पदावरून मी इथे खाली कधी येईन, मी येणार नक्कीच, कारण मला जन्म घ्यायचाच आहे, कारण मी अजून गतागतामध्येच आहे पितृलोकात असल्यामुळे. पण मी जन्म किती वर्षांनी घेईन, त्यावेळी हे तुमचं इथे काही असेल, हे तुमचं दीक्षित घराणं तरी तेव्हा शिल्लक असेल की नाही माहिती नाही, किती 1000 वर्ष लोटून जातील. त्यामुळे आता तुम्ही माझ्या येण्याची वाट बघू नका, आणि मी आता तुमच्याकरता तुमची खात्री पटावी याच्याकरता हे शरीर धारण करून आलेलो आहे. आता पुन्हा तुम्हाला भेटण्याकरता शरीर धारण करून येणार नाही. हे आपल्याला सांगण्याचं कारण एकच आहे की हे जे एकाच्या आतले एक कोश आहेत, आमच्या ऋषीमुनींनी ज्याचं दर्शन घेतलेलं आहे, आणि ह्या प्रत्येक कोशाचा जो अधिकार सांगितलेला आहे की त्या त्या अधिकाराप्रमाणे तो जीव राहतो. म्हणजे ह्या पृथ्वी तलावरती, ह्या भूलोकावरती सुद्धा मृत्युत्तर जीव निवास करतात, आणि ते जे निवास करून आहेत ते ईश्वराच्या, तीर्थक्षेत्राच्या, संत सत्पुरुषांच्या कोणत्या कोणत्या स्थानांच्या आश्रयाने राहतात आपल्याला माहित नाही. त्यांचं जीवन सुखात आहे, त्यांचं जीवन आपल्यापेक्षा वेगळं आहे, आणि त्यांच्या जीवनाला मर्यादा आहेत. आणखीन एक जवळचा प्रसंग आपल्याला सांगते. हे सगळं कशा करता, कारण आपण पुनर्जन्माच्या सिद्धी करता आणि मरणोत्तर आयुष्य आहे याच्या सिद्धीमध्ये आज आत्ता आपण आहोत. आता आपण त्या विषयात आहोत. माझ्याच घरचा प्रसंग आहे. माझेच मावस सासरे आहेत आणि माझी मावस नणंद आहे. माझ्या मावस नंडेनी सांगितलं की आम्हाला फार उत्सुकता आहे, आम्ही मेडिकल फील्डमधली माणसं आहोत, गेल्यानंतर माणसाचं काय होतं. आता म्हणजे ते त्यांच्या वडिलांना त्या तात्या म्हणायच्या, म्हणाले तात्या तुम्ही गेल्यानंतर आम्हाला येऊन सांगितलं पाहिजे, कारण नाही तर आम्हाला कोण सांगणार. ते म्हणाले मी तुला जरूर सांगीन, कारण तुम्हाला कळलंच पाहिजे की खरंच मरणोत्तर काय जीवन आहे ते. आणि त्याप्रमाणे त्यांनी देह ठेवला, आणि ठेवल्यानंतर मात्र त्यांनी आपल्या मुलीला दर्शन देऊन सांगितलं की मी जिथे आहे तिथे सुखात आहे एवढं तुला सांगतो, पण आम्ही जिथे कुठे असतो हे काय आहे हे सांगण्याची आम्हाला परवानगी नाही. आमच्यावर काही बंधनं आहेत, त्या बंधनातून आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, आणि त्यामुळे हे आम्हाला तुम्हाला सांगता येणार नाही. आणि हा घरातला अनुभव आहे. दुसरा अनुभव इथला जवळचाच अनुभव म्हणजे पुण्यातला अनुभव आहे.
त्या फक्त ग्रहस्थांचं नाव मी आपल्याला सांगत नाही, ते पण आपल्याला पुष्कळ माहिती आहेत. तर त्यांनी त्यांच्या आयुष्यात पुष्कळ काम केलेलं आहे हिंदू धर्माकरता. आणि एक प्रसंग त्यांच्यावर असा आला की वयाच्या 86-87व्या वर्षी की हेवी ब्लिडिंग सुरू झालं आणि सिरियस म्हणजे इमर्जन्सी निर्माण झाली. त्यांच्या मुलांनी त्यांना हॉस्पिटलाइज केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं यांचं इमिजिएट ऑपरेशन आपल्याला करायलाच पाहिजे, जगले तर जगतील नाही तर नाही. आणि त्याप्रमाणे त्यांना ऑपरेशन थिएटरकडे ते चाललेले असताना ते म्हणाले माझी क्षणभर शुद्ध हरपली. आणि शुद्ध हरपल्यानंतर मला जे दिसलं तो एक लोखंडाचा दरवाजा आहे मोठाच्या मोठा, आणि त्या दाराच्या पलीकडे मला जायचंय म्हणून मी चालतोय. तर त्या दाराच्या इथे एक व्यक्ती येऊन उभी राहिली आणि तिने सांगितलं की ह्या लोखंडाच्या दरवाजाच्या पलीकडचं जीवन वेगळं आहे, पण त्या जीवनामध्ये अजून तुझा प्रवेश व्हायचा नाही, त्यामुळे तुला ते जीवन समजणार नाहीये. आणि म्हणून तू त्या भानगडीमध्ये पडू नकोस, तू तुझ्या दुखण्यातून बरा होशील. हे त्यांनी त्यांच्या दुखण्यातून बरं झाल्यानंतर सांगितलेली गोष्ट. याच्या पुढची एक गोष्ट आपल्याला सांगते की मरणोत्तर जीवन असतं का, इथपर्यंत आपण आज आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगण्यासारखा प्रसंग म्हणजे आमच्या अय्यंगार म्हणून आमचे जे योगाचे शिक्षक आहेत तिथले, ते अय्यंगार मंडळी राहणारी बेंगलोरची, आणि त्यांच्या घरामध्ये दारिद्र्य म्हणजे 18 दारिद्र्य. घरातल्या बायकांना आपण जे बिहारची वर्णनं ऐकली मधल्या काळामध्ये की घालायला अंगावरती वस्त्र नाहीत, कपडे नाहीत, अशा स्थितीमध्ये जे लोक असतात की त्या बायकांना फक्त एक साडी घरात असते, जिला बाहेर यायचंय ती गुंडाळून येते, बाकीच्या आतल्या बायका अशाच बसतात, इतकी अवस्था, आणि अंधाऱ्या घरामध्ये राहतात. तर आपल्या पुढे मांडण्याचा विषय असा आहे की त्यांच्या घरामध्ये अशीच 18 दारिद्र्याची अवस्था होती. त्या 18 दारिद्र्य असलेल्या घरामध्ये त्या म्हाताऱ्या बाईंचा मृत्यू झाला, म्हणजे आमच्या अय्यंगारांच्या आजीचा मृत्यू झाला, आमच्या BKS अय्यंगारांच्या. तर त्या गेल्यानंतर आता एक आपल्याकडच्या पद्धतीप्रमाणे 2-4 तास त्यांच्या असण्या नसण्याची वाट बघितली. आणि त्यांची वाट बघून झाल्यानंतर आता काय होतं, आता घेऊन जायचं, तर एक तयारी सुरू झाली. तर 4-5 तासानंतर त्या पुन्हा उठून बसल्या. तर लोक म्हणाले ह्या कशा उठून बसल्या, त्यांना काही कळलं नाही. त्यांनी विचारलं की बुवा या बेशुद्ध होत्या का, मृत्यू झाला होता. त्या बाईंनी सांगितलं नाही, माझा मृत्यू झाला होता आणि मी माझे पती ज्या लोकाला आहेत त्या लोकाला मी गेले, आणि तिथे गेल्यानंतर मला माझ्या पतीने सांगितलं तू इथे कशा करता आलीस, कारण अजून तुझा काळ झालेला नाहीये, अजून तुला पुष्कळ आयुष्य आहे. त्यामुळे मला आयुष्य करायचंय काय, तिथे खाली घरात खायला नाही कुणाला, इथे मी नाही राहिले तर एका माणसाचं खाणं तरी वाचलं. म्हणाली आम्हाला ना वस्त्र ना निवारा ना अन्न काही नाही, अशा स्थितीत मी कशा करता राहू. त्यांनी सांगितलं नाही, तुमची परिस्थिती पुढे सुधारणार आहे, तुला आयुष्य पुष्कळ आहे, आणि आज तुला जी वस्त्राची चणचण वाटते, त्यांनी सांगितलं माझं ते जे कपाट आहे ते कपाट तू उघड, त्या कपाटाला आतमध्ये 2 चोर कप्पे आहेत ते उघड, त्याच्या आतमध्ये मी धोत्र ठेवून दिलेली आहेत माझी, तू खाली गेल्यानंतर ती धोत्र नेस, तुझ्या वस्त्राचा प्रश्न मिटेल. म्हणाले आता मी जिवंत झाले. तर घरातल्या लोकांना थक्कच झाले हे सगळं ऐकून. तर कपाट उघडलं, त्या कपाटामध्ये दोन्ही बाजूला जे आत खोल जागा होती ते चोर कप्पे होते, त्यातनं त्या बाईंनी ते सगळी धोत्र काढली, ती वस्त्र काढली. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या वृद्ध स्त्री पुढे 20 वर्ष जगल्या आणि 20 वर्ष त्या फक्त धोतरच नेसत होत्या. म्हणजे आपल्याला सांगण्याचा हेतू असा आहे की पुनर्जन्म होतो तोच आत्मा परत येतो. हे आपण आता काय कशा करता बोललो, कारण काय आत्मतत्व जर भरून राहिलेलं हे सगळं एकच आहे, आत्मतत्व जे एकच आहे, तर आमच्या प्रत्येकाच्या ठिकाणी तो जीव वेगळा आहे आणि तो वेगळा वेगळा जीव वेगळे वेगळे जन्म घेतो, म्हणजे तोच जीव जन्माला येतो. आता मी जो कोणता पूर्वीचा जीव असेल तोच जन्माला आला का दुसरा कुणी आला, त्याकरता आपण जो कालचा विषय बोललो ते पुन्हा एकदा बोलूया की अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश किंवा कृतहानी, म्हणजे जे केलं नाही ते ह्या जगामध्ये भोगावं लागणं आणि जे केलं आहे त्याचा भोग भोगावा न लागणं, हे 2 दोष
या सृष्टीमध्ये ईश्वर निर्माण करणार नाही. ईश्वराने ही सगळी सृष्टी निर्दोष निर्माण केली आहे. म्हणजे जन्माला आला मनुष्य आणि हा श्रीमंत आहे, आणि जन्माला आला मनुष्य हा 18 विश्व दरिद्री आहे. मग हा श्रीमंत आहे हा कशामुळे श्रीमंत आहे, आणि हा दरिद्री हा कशामुळे दारिद्र्य भोगतोय? उगाच विनाकारण कुणी श्रीमंती भोगू शकत नाही, विनाकारण कुणी दारिद्र्य भोगू शकत नाही. भगवंताच्या सृष्टीमध्ये जो कार्यकारण भाव आहे, जे आपण कालपासून बोलतो आहोत, तो जो कार्यकारण भाव आहे तो स्वच्छ आहे. हे दिसतं आहे याचं हे कारण आहे, हे दिसतं आहे याचं हे कारण आहे, हे इतकं स्पष्ट आहे. आणि म्हणून जे केलं नाही ते भोगावं लागत नाही, आणि जे केलं आहे ते भोगल्याशिवाय चुकत नाही, हा ह्या सृष्टीचा पक्का नियम आहे. आणि त्यामुळे हा एक भाग झाला. आणि त्याच्यानंतर आता आपण ज्या विषयाकडे जातोय तो असा आहे की प्राणमय कोश इथे आपण थांबलो, हा प्रतीक रूपाने घेतला. मार्ग 2 आहेत. हा जो लिंगदेह आहे तो निघाल्यानंतर त्याला जर खरंच गती प्राप्त झाली, गती प्राप्त होतेच असं नाही, आणि त्यामुळे ही जी प्रेत अवस्था आहे, प्रकर्षेण इथंच असणं, प्रकर्षाने ह्याच भूमीवरती असणं, आणि ह्या भूमीवरतीच राहून आपले भोग भोगणं, इच्छा तशाच राहणं, हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की इच्छा इतक्या उत्कट आहेत, ह्या भूमीवरच आहोत, पण ह्या भूमीवर पुन्हा यायचंय, ताबडतोब यायचंय. ते मगाशी जसं हालाचं प्रकरण पाहिलं आपण, मगाशी जसं त्या शिवाचं प्रकरण पाहिलं आपण, तसंच मुंबईचे डॉक्टर आसगावकरांच्या घरातला प्रसंग आहे. त्यांच्या पत्नी वारल्या आणि त्यांचा भाऊ सामंत, त्यांची पत्नी सामंतांची पत्नी आसगावकरांच्याकडे मुंबईला राहिली, आणि ह्यांचा भाऊ सामंत मुंबईला आपल्या घरी गेला. घरी गेल्यानंतर त्यांची बहीण रात्री ते घरी आले, दरवाजा उघडला तर ती त्यांच्या कोचावर बसलेली होती. ते घाबरले, कारण बहिणीचं सगळं करून आपण घरी आलो आणि बहीण इथे कोचावरती आहे. ती म्हणाले घाबरू नकोस, मी तुझ्याकडे आले एवढ्या करताच की आज वटपौर्णिमेच्या दिवशी मी गेले, माझं सगळं उरकून तू घरी आला सत्ता पहाटे. आज वटपौर्णिमेचा दुसरा दिवस आहे, माझं वटपौर्णिमेचं व्रत आहे, आणि त्या व्रताची सांगता व्हायला तू मला कॉफी करून दे. म्हणजे कॉफी प्यायले म्हणजे माझ्या वटपौर्णिमेचं व्रत पुरं होईल. आता कुठं कॉफी कुठं साखर सगळं तिन्ही सांगितलं, अशी कॉफी कर, आणि त्यांनी ती आणून दिली. ती म्हणाली मी पिऊ शकत नाही, तू पी, तू प्यायलास म्हणजे माझं व्रत पुरं होईल. आणि भावाला सांगितलं, ते व्रत पुरं झालं, ती निघून गेली. आणि निघून गेल्यानंतर आपल्या भावाच्या पत्नीच्या स्वप्नात यायला लागली, आणि तिला सांगितलं की मी तुझ्या घरी येऊ का? ती म्हणाली ये. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, नुसतं ये म्हणते. ती म्हणाली अगं नुसतं ये नाही, तू तुझ्या डॉक्टरकडे जा. ती म्हणाली अहो त्या डॉक्टरनी तर आपल्याला सांगितलंच आहे की माझं इन्फंटाईल युट्रस आहे, युट्रसची वाढच झालेली नाहीये, त्यामुळे मला प्रेग्नन्सी राहूच शकत नाही, तर मी काय करू? तर डॉक्टरांकडे पुन्हा गेली. डॉक्टर म्हणाले बाई कशाला पुन्हा पुन्हा येता तुम्ही? म्हणाली तू जाऊन आलीस ना डॉक्टरकडे, बास झालं म्हणाली. आणि आश्चर्य असं आहे की ती प्रेग्नंट राहिली. डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी स्युडो प्रेग्नन्सी म्हणून सांगितलं, ते म्हणाली ही प्रेग्नन्सी नाही आहे. आता तिने सांगितलं स्वप्नात येऊन तू काही करायचं नाही, तसंच थांबायचं, डॉक्टर जरी स्युडो म्हणाले तरी काढून टाकायचं नाही, टर्मिनेट करायची नाही. 9 महिने झाले आणि ती बाई बाळंतीण झाली, तिला मुलगी झाली, ती ललिता पंचमीच्या दिवशी झाली. आणि जी गेली आसगावकरांची बायको तिचं नाव ललिता होतं, ललिता पंचमीला झाली म्हणून हिचं नाव सुद्धा ललिताच ठेवलं. आणि डॉक्टर म्हणाले हा चमत्कार आहे. आणि म्हणून आपण जे म्हणतो ना की हे जे सगळं जग चालवतो, आज जे सृष्टीचा विचार आधुनिक विज्ञान कार्यकारणवादामध्येच करतो, जे कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिपच विज्ञानाने लक्षामध्ये घेतली आहे, पण त्याच्याबरोबर 2+2 = 4 नाही, 2+2 + समथिंग = 4 आहे. ते जे समथिंग आहे तो जो परमात्मा आहे हा चमत्कारच आहे. ते जे मूल झालं ते मूल हा चमत्कारच आहे. म्हणजे आपल्याला सांगायचं काय की आता तिचा मृत्यू झाला आणि मृत्यूपासून लवकरात लवकर 1.25 वर्षात ती पुन्हा जन्माला आली. आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की ज्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्याला पुन्हा मानवाच्या जन्माला यायचं असलं तर अगदी सगळे शॉर्टकट्स त्याला मिळत गेले
तरी सुद्धा 1 वर्षांनी त्याचा जन्म होतो. 1 वर्ष लागतो त्याचा जन्म व्हायला. त्याकरता काय काय लागतं, कसं कसं घडतं हे सांगताना आपल्याकडे असं म्हटलंय की हा देवयान आणि पितृयान नावाचे हे 2 मार्ग आहेत. देवयान मार्गाने जाणारा जो जीव आहे तो अत्यंत पुण्यवान असतो. त्यांनी आपल्या जीवनामध्ये ह्या लोकाच्या विषयी आसक्ती ठेवलेली नसते आणि त्यामुळे तो फिरून इकडे मागे वळत नाही आणि तो सरळ आपल्या मार्गाने निघून जातो. पण जो ह्या लोकाबद्दल आसक्ती ठेवून आहे त्याच्या भाग्याने आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की नाही तर जीव ह्या भूलोकावर राहील, नाही तर जीव ह्या भूलोकाच्या वरती भुवहा लोकावर राहील. आपण पाहिलं ना, हा जो मुलगा आहे तो शनिवार पेठेतला तो पारवा झाला ना, तिर्यक योनीमध्ये आला. म्हणजे नुसताच भूलोकावर राहिला असा नाही, तो आकाशात विहार करत राहिला. म्हणजे ह्या योनी धारण करून सुद्धा मनुष्य आपल्या इच्छा आकांक्षा पुऱ्या करतो. तिर्यक योनीमध्ये भुवहापर्यंत त्याचा विस्तार किंवा व्यवहार होतो किंवा ती मर्यादा त्याला प्राप्त होते. आणि त्यांनी असं म्हटलंय की हा जो जीव आहे ह्याला जर गती मिळाली, हा जर पितृयान मार्गाने गेला, तर आता पितृयान मार्गाने जाताना सुद्धा याच्या अंतःकरणामध्ये पुन्हा जन्माला येण्याची जर इच्छा निर्माण झालेली असेल तर तो पहिल्यांदा काय करतो, तर मगाशी त्या हालाचं उदाहरण दिलं तसं उपनिषदांनी त्याचं वर्णन असं केलंय की जशी गवताच्या पात्यावरची आळी असते ती या पानावरून दुसऱ्या पानावर येताना त्या पानाच्या जवळ येते आणि आळी आपलं पुढचं टोक त्या पानावर ठेवते आणि मग मागच्या पानाचा आधार सोडते, लगेच या पानावर येऊन ती पुढे चालते. तसा म्हणाले हा जीव आपला पहिला देह सोडला की ताबडतोब दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो आणि त्या देहामध्ये प्रवेश करताना त्याला हा वर्षभराचा वगैरे काळ सुद्धा जावा लागतो, लागत नाही. कारण कदाचित 9 महिन्यात, कदाचित मातेच्या उदरात जो काळ आहे, कारण कसा आहे बघा, देह पडला की देह पडल्यानंतरचा पहिला 10 दिवसाचा काळ आहे, त्या काळामध्ये काही हालचाल होत नाही. 9 दिवस हा त्याचा मूळ स्थितीमध्ये त्याला पूर्ण आकार घ्यायला, म्हणजे तो प्राणमय कोश स्वतंत्रपणाने व्यवहार करायला, त्या देहापासून दूर जायला, त्या बंधनापासून लांब जायला त्याला 10 दिवसांचा काळ लागतो. त्याकरता सुद्धा आपल्याकडे देवतांची एक फार सुंदर कथा आहे. म्हणजे आपल्या ही जी माहूरची देवी आहे, परशुरामाला फार कथा वाढवत नाही मी आपल्यासमोर, पण परशुरामाला जेव्हा वडिलांचा वध झाला, आईचा वध झाला, त्या दोघांना घेऊन दत्तात्रेयांच्या बरोबर ते निघाले. दत्तात्रेयांनी त्यांना ही भूमी आली माहूरची, त्या भूमीच्या इथे थांबवून त्यांना त्यांचं क्रियाकर्म करायला सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि केल्यानंतर दत्तात्रेय म्हणाले चल. ते दोघे जण निघाले. पण परशुरामाला मातेविषयी अत्यंत प्रेम असल्यामुळे ते काही अंतर गेले तरी ते फिरून 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 आईकडे जाण्याची इच्छा करत होते. दत्तात्रेय निघून गेले. काही अंतर गेल्यानंतर पुन्हा परशुराम परत निघाले आणि माहूरगडपाशी आले आणि तिथे आल्यानंतर त्यांनी आईचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर आईला विनंती केली तू मला दर्शन दे. त्या स्थानावर गेले. त्या स्थानाच्या दर्शनाने त्यांचं समाधान होईना आणि ते म्हणाले माते तू मला तुझं सगुण रूपात दर्शन दे. माता प्रकट झाली. ते म्हणाली बाळ तू 4थ्या आणि 5व्या दिवशी परत आलास. माझा देह अजून देवता म्हणून आकार घेतो आहे. त्यांनी 9 दिवसात आकार पुरा घेतला असता. तू त्याच्या आधी आलास म्हणून तुला एवढंच दर्शन आहे म्हणे. आणि म्हणून माहूरगडला देवीचा जो तांदळा आहे एवढाच तांदळा आहे. म्हणजे देवता विज्ञान सुद्धा ह्या प्रकृतीशी जेव्हा निगडित आहे, ह्या पृथ्वीतलाशी जेव्हा निगडित आहे, तेव्हा देवता सुद्धा आपला पूर्ण आकार घेताना मानवासारखेच 10 दिवस घेतात. 9 महिने 9 दिवस ही जी बालकाची मर्यादा आहे. आपल्याकडे 9 हा अंक मर्यादित, सगळं शास्त्र आहे ना ते सगळं सृष्टीशी निगडित आहे, ते आमच्या जीवनाशी निगडित आहे. आमच्याकडे नवरात्राचे 9 दिवस का उपासनेचे? त्याचं कारण 9च्या पुढे अंकाची वाढच नाही. एकावर 0 आलं, आता 0नी किंवा अंकानी वाढ करा, आता अंक वाढत नाही आणि म्हणून 9 आहे. त्याच्याकरता सुद्धा विकासाच्या मध्ये सुद्धा 9 अंकाशी आम्ही म्हणूनच येतो. असं तो आता आपला विषय नाही, पण सांगण्याचा हेतू एक आहे की देह सोडून जाणं 2 प्रकारांनी संभवतं. जसं त्या हालानी इकडून इकडे देह घेतला. दुसरा मार्ग आहे. दुसरा मार्ग असा आहे की बर्मा आणि हिंदुस्तान
या ठिकाणी कार्य करणारा एक ब्रिटिश मिलिटरीचा ऑफिसर, त्यांनी त्याचा अनुभव लिहून ठेवलाय की तो म्हणाला, आम्ही त्या जंगलामध्ये होतो आणि जंगलामध्ये लांबून नदी वाहतेय आणि त्या नदीच्या किनाऱ्यावरती एक जखड म्हातारा मी पाहिला आणि मला आश्चर्य वाटलं, हा इथे काय करतोय, ह्याचा दिवस तरी कसा चालेल, हा इथे जीवन तरी कसं व्यतीत करेल, असं म्हणाले मला वाटत होतं. तो मी एक पाहिलं की तो त्या नदीच्या किनाऱ्यावर बसून आहे आणि त्या नदीमधून एका तरुणाचं प्रेत वाहत आलं. त्यांनी त्या नदीमधून त्या इतक्या जख्ख म्हाताऱ्यांनी ते प्रेत ओढून बाहेर काढलं. म्हणाले मला आश्चर्य वाटलं याची ताकद कशी पुरली, आणि त्यांनी ते किनाऱ्यावरती आणून ठेवून दिलं. आणि ते प्रेत आणून ठेवल्यानंतर त्या माणसाने म्हणाले, काय केलं माहिती नाही, मी तिथे पाहत राहिलो. म्हणाले मला असं दिसलं की हळूहळू हळूहळू तो तरुण चैतन्य आलं त्याच्यामध्ये आणि हा म्हातारा त्याच्या शेजारी जो झोपलेला आहे त्याचं शरीर पडलं आणि हा मुलगा उभा राहिला. तर तिथून त्यांनी आपल्या सगळ्या शिपायांना तिकडे पाठवलं आणि त्यांनी सांगितलं जा आणि त्याला इथे घेऊन या, आणि त्याला पकडून आणला. त्याला पकडून आणल्याबरोबर तो घाबरला. तो म्हणाला काय झालं, नाही म्हणाला तो देह पडलेला जो आहे तो त्या म्हाताऱ्याचा देह तू आता ओढून त्या नदीमध्ये टाकतो आहेस आणि तू तरुण कसा झालास, कारण तुला मी पाहिलंय तू म्हातारा होतास आणि आता ह्या तरुणाचा देह कसा जिवंत झाला. आधी ऐके ना तो, पण त्यांनी बळजबरीने त्याला सांगायला, तो म्हणाला की मी योगी आहे आणि मी माझा जो देह म्हणजे माझं जे चैतन्य आहे, माझा देह विकल होत आला की मी शोधातच असतो की मला देह कोणता मिळतो, आणि मी माझा योगाभ्यास करण्याकरता माझ्या देहातून त्याच्या देहात प्रवेश करतो, माझा पहिला देह टाकून देतो आणि त्या देहाचा काळ संपत आला की मी दुसरा देह स्वीकारतो. म्हणजे हा विषय आपल्या पुढे मांडण्याचं कारण असं की आमच्या अंतःकरणामध्ये असा विचार कधीच येत नाही की आमचं जे चैतन्य आहे हे ह्या जडाशी फक्त जोडलेलं आहे आणि कोणत्या तरी दिवशी ह्या जडापासून ते अलग होणार आहे. हे कधी मनुष्य धरत नाही. अर्थात तो आपला आजचा विषय आहे असं नाही. एक देह टाकून दुसरा देह स्वीकारताना काय काय घडतात प्रक्रिया, कशा कशा प्रकाराने तो देह जातो, ही पण एक प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये योगी आपला देह स्वेच्छेने पहिला टाकतो आणि दुसरा स्वीकारतो. हे काही नाही झालं तरी 10 दिवसांच्या नंतर आता त्या जीवाला जेव्हा जन्माला यायचं आहे तेव्हा त्या जीवाचा मृत्यू जर अगदी मृग नक्षत्राच्या जवळ झालेला असला, पहिल्या पावसाबरोबर झाला, तर उन्हाळा संपत आलेला असल्यामुळे असं छान वर्णन केलंय उपनिषदांनी बघा की उन्हाळा संपत आलेला आहे आणि त्यामुळे त्या उन्हाळ्यात अजून सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ज्याला आमच्याकडे उपनिषदांनी पंचाग्नी विद्या असं वर्णन केलेलं आहे. ती ही पंचाग्नी विद्या आहे की ती वाफ झालेल्या त्या जलाबरोबर तो जातो वरती, त्या मेघांचा आश्रय घेतो. त्या मेघांचा आश्रय घेऊन आता लगेच मृग नक्षत्र आहे त्यामुळे ते मेघ बरसतात, त्याच्या वर्षावाबरोबर खाली येतो. खाली आल्याबरोबर जिथे धान्य पेरलेलं आहे त्या धान्यामध्ये प्रवेश करतो. त्या धान्याच्या बरोबर ज्या घरात त्याला जन्म घ्यायचा आहे त्या घरामध्ये तो येतो. त्या घरामध्ये आल्याबरोबर ज्या पित्याच्या पोटी जन्म घ्यायचा आहे त्याच पित्याच्या अन्नात जातो आणि त्यानंतर आपल्या मातेच्या देहामध्ये प्रवेश करतो आणि मातेच्या देहामधून जेव्हा त्याचा 9 महिने सुद्धा नाही, त्यांनी म्हणले 7व्या महिन्यात देह पुरा करून घेतो आणि जन्माला येतो, तरी सुद्धा त्याला 1 वर्षाचा कालावधी लागतो की 1 वर्षाच्या कालामध्ये त्याला जन्म घेता येतो. आता नाही तर प्रत्येक ठिकाणी गाडी चुकत जाते, कारण पहिल्यांदा मृत्यू केव्हा आला, मग तो इथून समुद्रापासून ही पंचअग्निविद्या 5 प्रकारे अग्नीशी संबंधित आहे की जलापासून मेघाकडे, मेघापासून पृथ्वीकडे, पृथ्वीकडून पित्याकडे आणि पित्याकडून मातेकडे. हा जो त्याचा सगळा प्रवास आहे, या प्रवासात ते म्हणाले प्रत्येक ठिकाणी चुकामुक शक्य आहे आणि प्रत्येक चुकामुक होत होत अगदी वडिलांच्या पोटात अन्नाच्या रूपाने जरी गेला तरी सुद्धा तो जर त्याच्या शरीरामध्ये बल किंवा पुष्ट करण्याकरता नाही निर्माण झाला तर तो म्हणाले त्याच्या शरीरामधून पुन्हा बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यावर आता त्याला पुन्हा वरती जाण्याकरता पुन्हा सगळा या प्रक्रियेतून त्याला जावं लागतं. आणि त्यांनी सांगितलं एका जीवाला पाहिजे त्या ठिकाणी जन्म घेण्याकरता सुद्धा सगळी परिस्थिती अनुकूल होण्याकरता ह्या सगळ्याचा विचार करावा लागतो. आणि आता जाताना किंवा परत येताना
त्यांनी जे म्हटलं आहे तसा हा जो प्रवास आहे हा त्या लोकातून होणारा प्रवास आहे असं त्यांनी म्हटलंय. आता त्यातही दक्षिणायन असावं का उत्तरायण असावं, भगवद्गीताकारांनी पण त्याची चर्चा केलेली आहे. विशेष रूपाने उत्तरायणाचा विचार केलाय, कारण असं आहे की सहज अनुकूल गती प्राप्त आहे. उत्तरायण आहे, त्या उत्तरायणातले 6 महिने आहेत, वेळ दिवसाची आहे आणि त्यामुळे प्रकाश सहजी मार्गदर्शक आहे. आणि उत्तरायणामध्ये देह पडला तर त्याला चांगली गती प्राप्त होणार आहे आणि तो प्रवास करून हे सगळे जीव चंद्रलोकापर्यंत समान जातात. पितृयान मार्गाने गेला तरी, देवयान मार्गाने गेला तरी तिथे चंद्रलोकापर्यंतचा जो त्याचं जे अंतर आहे ते अंतर एकसारखं जातं. आणि त्यानंतर जो सूर्यलोकाला म्हणजे देवयान मार्गाने जाणार आहे त्याचा मार्ग बदलतो आणि जो पितृयान मार्गाने जाणार आहे त्याचा मार्ग बदलतो असं शास्त्र सांगतं किंवा असं आपलं तत्वज्ञान सांगतं. आता हा पितृयान मार्गाने जाणारा जो जीव आहे तो त्या पितृलोकामध्ये जाऊन राहतो. तो पितृलोकामध्ये जेव्हा निवास करतो त्याच्या आधी त्याच्या पुण्याप्रमाणे ज्या लोकात जाऊन त्याला ते पुण्य भोगायचं आहे त्या लोकात जाऊन ते पुण्य तो भोगतो. म्हणजे त्या लोकात म्हणजे तो स्वर्गलोकात जाईल किंवा त्याला ज्या प्रकारच्या पुण्याची उपलब्धी झालेली आहे त्या प्रकारचं पुण्य जिथे भोगणं शक्य आहे तिथे भोगतो असं म्हणतात. काही शास्त्र असं सांगतं की त्याला निवड करायचा अधिकार दिलेला असतो की इथून गेल्यानंतर तुला आधी पाप भोगायचं आहे का आधी पुण्य भोगायचं आहे. काही शास्त्र असं सांगतात नाही तो आधी पुण्य भोगतो. आता आपल्याला काही माहित नाही कारण ते मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, त्यामुळे त्याची खात्री कोण करणार आणि सांगणार. तर त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की एकदा क्षीणे पुण्ये मर्त्य लोके विशंती, पुन्हा येतो खाली. त्याचं पुण्य संपलं की तिथला भोग संपला की पुन्हा, कारण तो पितृयान मार्गाने गेलेला आहे, त्याला जन्म आणि मरण हे गतागत आहेच आहे. हे त्याचं संपत नाही. हे का संपत नाही त्याचं कारण आपण म्हटलं तसं कालपासून जे म्हणतोय की त्याचा कर्माशय जोपर्यंत हा भोग, जोपर्यंत हे भोग भोगायचे आहेत आणि जोपर्यंत भोग भोगण्याकरता कर्म निर्माण करतो आहोत तोपर्यंत त्याला भोगतच राहावं लागतं. त्याला काही पर्याय असत नाही, ते अपरिहार्य आहे. हा जो पुनर्जन्माचा सिद्धांत आहे हा भारतीयांनी स्वीकारलाच आहे, भारतीयांना अडचणच नाहीये. ह्या पुनर्जन्माच्या सिद्धांताबरोबर आणखीन एक गोष्ट आपल्याकडे मानलेली आहे ती म्हणजे आपल्याकडे अधिकाधिक प्रमाणामध्ये तो देह पडल्यानंतर त्या देहाचं दहन केलं जातं. आणि दहन कशाकरता केलं जातं त्याचं कारण एकच आहे की त्या देहाच्या विषयीचं आकर्षण राहू नये म्हणून. कारण तो जो जीव आहे तो जोपर्यंत देह पाहू शकतो, मी आता आपण ह्या सगळ्या ज्या कथांसारखा भाग का घेतला, कारण प्राणमय कोश हा त्याचा परिसर सोडून जायला सहसा तयार होत नाही. तो त्याच्या परिसरात राहतो, दीर्घकालपर्यंत राहतो, पुन्हा पुन्हा त्या स्थानावर येण्याची इच्छा करतो. आणि जर मनुष्याचा देह तसाच असेल तर तो जो देह आहे त्या देहाचं आकर्षण त्याचं संपत नाही. आणि हे आपल्याकडचे लोक म्हणतील याच्यात काही नवल नाही, परंतु एका मुसलमान माणसानी, आणि त्याचे आता मी काही आपल्याला 2-3 दाखले देणार आहे, त्यांच्याही बाबतीत त्यांनी काय मत प्रदर्शित केलंय. आपल्याकडे असं म्हटलंय की तो देह जळेपर्यंत त्याला फार दुःख होतं, कारण हा माझा देह आहे, हा नष्ट होतोय, पण नष्ट होईपर्यंतच काय जे दुःख आहे तो सहन करतो आणि मग तो आपला मार्ग सुधारतो आणि त्याला तेव्हा त्या सद्गतीचं स्मरण होतं. परंतु जोपर्यंत देह आहे, त्यांनी असं म्हटलंय की मुसलमान सुद्धा कबरीत ठेवतात आणि ख्रिश्चन सुद्धा कॉफिनमध्ये ठेवतात. तर म्हणाले तो देह जसा दिवसाला सडत असतो, तो देह जसा खराब होत असतो तसा त्या प्राणमय कोशामध्ये अत्यंत वेदना होत राहतात आणि त्या वेदनेनी तो त्या स्थानापासून दूर जायला तयार होत नाही. तो त्या ठिकाणी निवास करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आपल्यापुढे एक जगामध्ये जागतिक पातळीवरती ज्या लोकांनी परलोक विद्येचा अभ्यास, म्हणजे जे त्याच्यातले विशेष तज्ज्ञ आहेत त्या लोकांनी जगाच्या पातळीवरती आणि
त्यातलाही एक विशेष असा मला आपल्याला जे सांगायचं आहे, त्या व्यक्तीने आपला एक पेपर पब्लिश केलाय आणि त्यांनी असं सांगितलंय, जो परलोक विद्या विशारद आहे अशा माणसांनी, की जगभरामध्ये ख्रिश्चन असो मुसलमान असो, त्यांनी आपल्या धर्मामध्ये देह नष्ट करण्याचीच पद्धती आणावी, देह राखण्याची पद्धती आणू नये. ती समाजाच्या दृष्टीने, ती जमिनीच्या दृष्टीने, ती पर्यावरणाच्या दृष्टीने, ती मानसिकतेच्या दृष्टीने, कोणत्याच दृष्टीने योग्य नाही असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्याकरता दाखले आपल्याला सांगते की लंडनमधला एक विख्यात विचारवंत आहे सर थॉम्सन या नावाचा मनुष्य आहे. त्यांनी आपलं एक पुस्तक लिहिलंय, या मॉडर्न क्रिमेशनवरच लिहिलंय की ख्रिश्चन क्रिमेशन कसं असावं. आणि त्यांनी सांगितलं इट्स हिस्ट्री अँड प्रॅक्टिस असं त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलंय की इटली वगैरे देशामध्ये पूर्वी भारतीयांच्या सारखेच देह जाळत होते. ते आता त्याच्या पुढे जाऊन इंग्लंडचा दुसरा हार्बर्ट स्पेन्सर नावाचा आहे, त्यांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये, इच्छापत्रामध्ये असं लिहून ठेवलं की माझा देह जाळावा. आणि त्याच्यासारखा मोठा विचारवंत जेव्हा आपला देह जाळावा असं म्हणतो, तेव्हा त्यांनी असं म्हटलंय की त्यावेळी युरोपमध्ये अनेक लोकांनी देह जाळावा ह्या प्रथेला मान दिलेला आहे. आणि त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलंय की म्हणजे आपल्याला माहित असलेलं उदाहरण आपल्या पुढे सांगते की सर बर्नार्ड शॉनी सुद्धा सांगितलं की माझा देह जाळा. म्हणजे हे इतके अलीकडचे नाटककार, म्हणजे 1951 सालचा मोठा लेखक, पण त्यांनी सुद्धा भारतीय पद्धतीने माझा देह जाळा असं सांगितलं. मी आपल्या पुढे का म्हणलं, आपण म्हणून हे काय या विषयाची गरज आहे का? या विषयाची गरज एवढ्याच करता आहे की भारतीयांच्यावरती एक आरोप केला जातो की हे भारतीय लोक त्या शवाशी किंवा त्या कलेवराशी फार निष्ठुरपणाने वागतात. कारण आपली प्रथा अशी आहे की त्यात जेव्हा जळतं त्यावेळी शेवटी मुलगा एक उपचार म्हणून का होईना त्याच्या मस्तकावरती काठीचे 3 वेळा हलके का होईना प्रहार करतो. आणि त्या प्रहाराने ती काय कवटी फुटली म्हणा, काय आपण व्यवहारामध्ये शब्द वापरतो ते जे काही आपल्याकडे आहे, ही प्रथा निर्घृण आहे. त्यावरती या लोकांनी लिखाण केलंय आणि त्यांनी सांगितलंय की त्या देहाच्या विषयी आसक्ती दूर होण्याकरता भारतीयांनी जी प्रथा पाडली आहे, ही प्रथा अधिक योग्य आहे आणि अधिक शास्त्रीय आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलंय. आता आणखीन एक विषय आहे आपला, एक 5-7 मिनिटात आपण तो विषय संपवू. आता हा जो जन्म आहे, या जन्माचा जो विषय आतापर्यंत आपण मांडला की जड आणि चेतन एकत्र होणं आणि जन्माला येणं. आता जन्माला आणण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या गोष्टी मानवाने आपल्या हातामध्ये घेतल्या असं मानवाला वाटतं, ईश्वराने ईश्वराची पद्धती निर्माण करून ठेवली आहे. त्या पद्धतीने तो जन्म आणि मृत्यू घडवतो. पण जन्माच्या बाबतीमध्ये आम्ही जी एक पहिली प्रक्रिया किंवा पहिले प्रगती किंवा मानवाने लावलेला शोध, त्याला आपण काही म्हणा, तो पहिला जो काही आणला तो आपण आर्टिफिशियल इन्सिमिनेशन आणला. मानवाच्या हातात आलं, त्यांनी वापरल्या निसर्गातल्याच वस्तू, देवाने निर्माण केलेल्याच वस्तू वापरल्या, पण त्याच्यामध्ये कृत्रिमरित्या गर्भधारणा करून जीवाला जन्माला घालण्याचा एक प्रयोग केला. त्याच्यानंतरचा प्रयोग जो केला तो टेस्ट ट्यूब बेबीचा केला, की ती बाहेर जन्माला घातली, म्हणजे निर्माण केलं तिला म्हणजे ओहम फर्टाईल बाहेर केला आणि मग तिला काही हे दिलं, युट्रस दिला किंवा तिला तिचं गर्भाशय मिळालं आणि किंवा बाहेरच्या बाहेर ती बेबी जन्माला घातली अगदी टेस्ट ट्यूबमध्ये. आणि त्याच्या पुढे आलं क्लोनिंग, की त्याच्याकरता तर निसर्गाची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सोडून दिली आणि क्लोनिंगनी सुद्धा जीव जन्माला घातला. आता ह्या सगळ्याविषयी आमच्याकडे काही म्हटलं आहे का म्हटलं नाही, आपल्याकडे त्याविषयी माहिती आहे आणि त्याचे प्रयोग झालेले आहेत. जसे 100 कौरव जन्माला आले, ही जन्माला घालण्याची पद्धती वेगळीच आहे. इक्ष्वाकू वंशामध्ये सगर राजाला जे 60,000 पुत्र होते, ते 60,000 पुत्र हे क्लोनिंगच आहे. ते टेस्ट ट्यूब बेबी पण नाही आहे, ते कौरवांसारखे पण नाही आहेत, ते क्लोनिंगच आहे. आणि कशा करता जन्माला घातले? एका विशिष्ट हेतूने जन्माला घातले. वंश त्याच्याशी निगडीत नाहीये,
त्याच्याशी वंश निगडीत ठेवला नाही, त्याचा फक्त एका विशिष्ट हेतूने उपयोग करून घेतला. आणि आता ती सगळी कथा आपल्याला नको, पण गंगावतरणाची जी कथा आहे त्या गंगावतरणाच्या कथेमध्ये या सगर राजाचे हे जे 60,000 पुत्र जन्माला, त्याचं वर्णन पण सुंदर आहे रामायणामध्ये. आपण वाल्मिकी रामायण वाचा की त्या सगर राजांनी ह्या 60,000 मुलांना वाढवलं कसं, त्याच्याकरता किती दासी, किती लोक, त्यांची सगळ्यांची व्यवस्था कशी, निगराणी कशी, त्यांची बुद्धी कशी, वगैरे वगैरे. हा एक भाग झाला. दुसरा भाग इक्ष्वाकूच्या वंशामध्ये जो वेन नावाचा राजा आहे त्याच्या मांडीपासून पुत्राची निर्मिती झालेली आहे आणि तो विकृत जन्माला आला म्हणून त्याचं नाव निषाद ठेवलं. आणि जेव्हा तो योग्य नाही आणि त्याच्यापासून राजवंश वाढू नये असं जेव्हा वाटलं तेव्हा त्याला अन्य ठिकाणी नेऊन त्याची व्यवस्था केली आणि त्याच्या उजव्या हातापासून पृथू राजा जन्माला आला. आणि हा जो पृथू राजा आहे, आपल्याला माहिती आहे ह्या भूमीला पृथ्वी हे नाव ज्याच्यामुळे पडलं तो हा पृथू राजा. पृथू म्हणजे वाढणे, ज्याच्यापासून वाढू शकतं, म्हणजे ज्याच्यापासून निर्माण होऊ शकतं. म्हणजे त्या क्लोनिंगमध्ये ही जी एक किंवा आताचे अनेक आपल्याला भाग माहिती आहेत की ज्या पद्धतीने आता जसं मी म्हटलं तसं की आपल्याकडे आता वेगवेगळ्या प्रकाराने हे रोपण केलं जातं आणि वाढवलं जातं. म्हणजे प्रजा वाढवणे, संतती नाही म्हणून सातत्य म्हणून संतती म्हणू, ही संतती वाढवणे या दृष्टीने जे अनेक प्रयोग केलेले आहेत. जसा आता वनस्पतींचं टिश्यू कल्चर करतो की तो एक टिश्यू घेऊन त्या टिश्यूवरून ते रोप तयार केलं जातं, बरोबर तसंच आहे. हा मांडीचा टिश्यू घेऊन त्याच्यापासून त्या वेनराजापासून तो निषाद झाला आणि त्याच्या हातापासून तो पृथू झाला. आणि ज्या पृथूनी ह्या पृथ्वीला चांगला आकार दिला, जमीन इथे शेती अमुक तमुक सगळं इथे घडवलं, त्याच्यामुळे ही पृथ्वी म्हणून ओळखली जाऊ लागली. आता हे सगळं मानवानी हातामध्ये घेतलं, हे बरोबर झालं का चूक झालं, हे असं व्हावं का होऊ नये, त्याचं कारण असं आहे की आता त्याच्या पुढची एक वेगळी पद्धती आजच्या समाजामध्ये निर्माण झाली आहे जन्माला येण्याची, ते म्हणजे सरोगेट मदर. आता ही जी सरोगेट मदर आहे या सरोगेट मदरमध्ये सुद्धा वेगळा विचार आहे, या क्लोनिंगमध्ये वेगळा विचार आहे, सरोगेट मदरमध्ये वेगळा विचार आहे, टेस्ट ट्यूब बेबीमध्ये वेगळा विचार आहे आणि आर्टिफिशियल इन्सिमिनेशनमध्ये वेगळा विचार आहे. तर आता सरोगेट करावं का क्लोनिंगमध्ये छापाचे गणपती तयार होतील. त्याचं कारण असं आहे की जीव आता ह्या धर्माप्रमाणे काय बिघडलं का, काही बिघडलं नाही. निर्माण करायचं आहे ते निर्माण करू शकलो, होऊ शकलो. आम्हाला धरून चाला की आम्ही असे इतके खूप संपन्न झालो आणि आम्ही सगळे फार सुखी झालो आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की आपण लढाई बिढाई काही करू नये, आपण लढाईमध्ये मरू नये. आम्हाला सगळ्यांना वाटलं की व्यापार उदीम करण्याकरता आपण कष्ट करू नये. आम्हाला असं वाटलं की आम्हाला शिक्षण घेण्याकरता म्हणून आम्हाला त्रास होऊ नये. आता हे आम्हाला करायचं नाही, पण हे झालंच पाहिजे. मग हे झालंच पाहिजे याच्याकरता जो कोण योग्य आहे तो निर्माण केला पाहिजे. जसा एखादा रोबो निर्माण करून त्याच्याकडनं आम्ही कामं करून घेतो, तोच प्रकार आहे हा की हे जे क्लोनिंग आहे हे कशा करता आहे. मी आपल्याला म्हटलं तसं की त्या सगर राजाच्या ठिकाणी त्याला बस मुसंडी मारून युद्धाला जाणारे त्याला शूर योद्धे पाहिजे होते. क्लोनिंग करून ते निर्माण केले. 60,000 त्या ठिकाणी सगराचे ते 60,000 पुत्र आहेत आणि त्यांना ते जे भस्म होऊन पडले, मग त्यांना ते जे सगळी पुढची कथा आहे की त्यांना परलोकामध्ये जाण्याकरता जे जे केलं त्यात सोडून द्या भगीरथाचं, तो कथाभाग नाही घ्यायचा. पण या सगळ्यामध्ये एकच आहे, ह्या भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे जो जीव जन्माला येतो तो जीव मातेच्या उदरामध्ये संस्कार घेतो आणि त्या संस्कारांनी तो जीव घडतो. जीव जन्माला आलेला ह्या पृथ्वीवरती हा जर आमच्या हेतू करताच, म्हणजे आम्हाला घरामध्ये 5 पोती ज्वारी लागते म्हणून आम्ही आमच्या रानात 5 पोती ज्वारी निर्माण केली, तसा मला संरक्षण करायला 2 कोणीतरी भालदार चोपदार पाहिजेत, त्याच्याकरता 2 भालदार चोपदार निर्माण केले तर माझं काम होतं. मग हे कोण आहेत? हे आमच्या अनेक एन्जॉयबल कमॉडिटीज पैकी कमॉडिटीज आहेत. म्हणजे ज्या उपभोगाच्या अनेक वस्तू आहेत
त्यापैकी हे 2 आम्हाला उपयुक्त असणारे जीव आहेत. ही आमची प्रजा नाही आहे. आणि प्रजा कशा करता आहे किंवा मातेच्या उदरातून मूल जन्म कशा करता घेतं? कारण ते ज्या प्रारब्ध भोगण्याकरता, ज्या प्रारब्धाचे संस्कार आता फलोन्मुख होण्याकरता घेऊन ते जो देह, जो आकार, जे रूप, जे सौंदर्य, जे गुण, जे नशीब, हे सगळं घेऊन ते जे आता जन्माला येत आहे, त्याबरोबर त्यांनी अधिक चांगलं व्हावं, त्यांनी आपल्या ठिकाणी आपल्यातून काहीतरी चांगलं क्रियमाण घडवावं, येणारा पुढचा जन्म हा अधिक चांगला असावा, याकरता म्हणून त्याला त्याचे लाभ व्हावेत. आता ह्या क्लोनिंगनी एक जीव जन्माला आणला तर त्या जीवाचं काय? तर असं म्हणतात, आता आपल्याला अधिक बोलण्याचा अधिकार आहे असं नाही, आपल्याला जितपत समजतं तितपत आपण त्याच्यावर थोडं वक्तव्य करू शकतो, की हा जो एका विशिष्ट हेतू करता एका जीवाला आणलेला आहे, जसं पशुयोनीमध्ये भोग भोगून त्याचं प्रारब्ध नष्ट होतं, म्हणजे प्रारब्धाचे काही भोग भोगून त्याच्या संचितातला काही भार हलका होतो, क्लोनिंग करून तो सुद्धा होत नाही. कुठलाही भार हलका न होता एक चांगलं किंवा वाईट एक क्रियमाण फक्त निर्माण होतं, म्हणजे पुन्हा त्या संचितामध्ये भर पडत जाते, नष्ट मात्र काही होत नाही. म्हणजे हा जो कोणी क्लोनिंग करणारा आहे, ज्यानी कोणी म्हणजे मला माझ्या उपयोगाकरता म्हणून मी हे सगळं क्लोनिंग करून त्याचा उपयोग करून घेतलेला आहे, तो त्या जीवांचा एका अर्थाने दोषी आहे. आणि त्याचा जो काही म्हणजे परिणाम आहे तो त्याला भोगावा लागेल, जो क्लोनिंग करणारा आहे. म्हणजे ह्याच्या पुढे जाऊन मला वक्तव्य करण्याचा अधिकार नाही, ते धाडस करणं पण योग्य नाही. पण आपला विषयच ह्याच्याशी आहे म्हणून सांगते की ही जी कोण सरोगेट मदर आहे, तिला सुद्धा अशा प्रकारे मूल देण्याचा खरं म्हणजे अधिकार नाही. तिने तिचं मूल स्वेच्छा, तिच्या योग्य पद्धतीने झालेलं मूल स्वेच्छा दुसऱ्याला द्यावं, की तुला मूल नाहीये, तुला मूल पाहिजे तर माझं मूल मी तुला देते, इथपर्यंत मान्य आहे. पण हा जो व्यापार आहे, या व्यापारामध्ये आपल्याला त्या विषयात पडायचं नाहीये, पण त्या मुलांच्या मनावर होणारा जो संस्कार आहे आणि ते त्या आईचं जी मानसिकता आहे आणि त्याबरोबर तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलाची जी मानसिकता आहे, यामध्ये त्या मुलाला बिघडवण्याचा सगळ्यात मोठा दोष त्या मातेवर आहे. आणि तो बिघडायला भाग पाडणाऱ्या त्या दुसऱ्या आईवडिलांवर आहे किंवा जी कोणी व्यक्ती आहे तिच्यावर आहे. ह्याचं भय मी आपल्यापुढे बोलून दाखवलं नसतं. फक्त जे बोलून मला आजचा विषय संपवायचा आहे ते असं आहे की आज आमच्या सगळ्या मुली आयटी मध्ये नोकरी करतात. आयटी वाल्या मुलींना दिवसभर त्यांच्या कामाच्या आता वेळाच नाहीयेत. आमच्या ज्या मुलींच्या डोक्यामध्ये 100% करिअर गेलेली आहे, पण तरीही ज्यांना विवाहबद्ध व्हायचं आहे, अशा मुलींना हा एक फार शॉर्टकट लाभलाय. म्हणजे मी दुर्दैवाने आपल्यापुढे तो शब्द वापरते की आजकाल असं आहे, स्वयंपाक आपल्याला कशाला करायला पाहिजे, आमचं एक्सटेंडेड किचन वैशाली आहे, आमचं एक्सटेंडेड किचन आमच्या डबा देणाऱ्या बाई आहेत, त्यामुळे आमचं किचन आम्हाला असायची गरज नाहीये. त्यामुळे आमच्या मुलांचं संगोपन आमची आई नाही तर आमची सासू कुणीतरी करतेय, म्हणजे ते करायची आम्हाला गरजच नाहीये. म्हणजे वाईट शब्दात बोलायचं तर आजकालच्या ह्या सगळ्या करिअर ओरिएंटेड मुलींचे जे संसार आहेत ना, ते सगळे आउटसोर्सिंगवर होत आहेत. आणि आता आपल्याला मूल पाहिजे आहे, त्याचं पण आउटसोर्सिंगच करायचंय का? म्हणजे या मुलींना हे सरोगेट मदरला जर आमच्या समाजामध्ये मान्यता दिली तर ह्या मुली म्हणतील मी आयटीत काम करते, 9 महिन्याची रजा घेतली की मला रजा घेतल्यानंतर माझी सिनियरिटी मागे पडते, सिनियरिटी गेली म्हटल्यानंतर मला पुढे मिळणारे पैसे, माझा जो ग्रोथ रेट आहे तो जर हे एक मूल होण्यामध्ये जर मागे पडत असेल तर मला मूल नको, आउटसोर्सिंग करायचं, रेडीमेड आणा, आपल्या घरी येऊ दे, आई सांभाळतीये, सासू सांभाळतीये, ते मोठं झालं की आपलं नाव लावतंय, संपला विषय. हा विषय जितका समाजामध्ये बघायला सोपा दिसतो तितका तो सोपा नाही आणि तो सोपा ठरू नये. निदान ह्या समाजाने तो स्वीकारू नये. त्याच्याशी आमच्या कर्मविपाकाच्या सिद्धांतांनी त्याच्याशी अनेक दोषांनी आम्ही युक्त होऊ, असं जर भय कुणाच्या मनात निर्माण होत असेल तर बरं आहे. पण जे आम्हाला दिसत नाही, जे आम्हाला कळत नाही त्याची फिकीर कशाला करा.
जे लौकिकात आहे त्यात आम्हाला सुख मिळतंय ते आम्ही करू आणि त्या पद्धतीने आम्ही चालू असा विचार करणारा आहे तो विचार करील. पण ह्या सगळ्याला आपल्याकडे उत्तर आहे. ह्या सगळ्याची उत्तरं आपण उद्या पुन्हा बघणारच आहोत की आम्ही कर्मविपाकाच्या प्रांतामध्ये उलटे पालटे झालो तर आम्हाला काय काय भोगावं लागतं. असो, आजचा विषय आपण इथे थांबवू.